ती मला हे सांगायची की तू जेव्हा एकटी असतेस ओके तेव्हा बाथरूम जा आरशासमोर उभी राणी असं मनी मनी कम टू मी, मनी इज कमिंग टू मी, माझ्यावर पैशांचा पाऊस पडतो असं तिने मला करायला लावलं. मी IIT बॅकग्राऊंड काय बावळट बाई हे असे बोलून पैसे तर मग कोणी गरीब होणार नाही ना. पण मी हे करायला लागल्यावर मला तो शिफ्ट जाणवायला. रेड कलरचं वॉलेट घ्यायचं सिम्पल. तुम्ही एवढं एक एवढं वॉलेट तुम्ही घेतलं, मध्ये झिप असेल असं घ्या, त्याच्यामध्ये तुमचा आय कार्ड साईजचा फोटो. का युनिव्हर्सला माहित नाही कविता कोण आहे वनश्री कोण आहे, तर हा चेहरा, या चेहऱ्याला मग पायराईटचा एक छोटा स्टोन टाका. तो पायराईटचा स्टोन वर्क्स लाईक मॅग्नेट. ओके, मग त्याच्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा घ्यायचा, अख्खी दालचिनी, त्याला 500ची नोट गुंडाळायची, सोनेरी दोऱ्या. दालचिनी अट्रॅक्ट्स मनी. आता बिझनेसवाल्यांसाठी जर तुमचा बिझनेस असेल आणि तुमचं टेबल आहे, त्या टेबलवरती तुम्हाला कस्टमर्स अट्रॅक्ट करायचे, तर काय करा, एक एवढी बरणी घ्या. ओके, त्या बरणीला पूर्णपणे दालचिनी पावडरने भरा. आय मीन मला एक 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 किती मेसेजेस येतात, कविता आम्ही हे केलं, माझं घर झालं, एकीचं लग्न झालं, एकीला प्रमोशन मिळालं, म्हणजे सगळ्या सक्सेस स्टोरीज आहेत. येस, पण त्या सगळ्यांनी माझ्या इव्हन सगळ्या ॲक्ट्रेसेस ज्या माझ्या क्लायंट्स आहेत, अक्षरशः 100% विश्वासाने करतात, अंधविश्वासाने नाही. एखाद्याचा ड्रीम इन्कम असेल काहीतरी, तर तो मिळवण्यासाठी त्यांनी स्टेप बाय स्टेप काय फॉलो केलं पाहिजे? करेक्ट, की माझं उत्पन्न इतकं असावं. नमस्कार, मी कविता कुलकर्णी लोकमत भक्तीच्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत करते. मित्रांनो, सगळी सोंग आणता येतात, पण पैशाचं सोंग आणता येत नाही, नाही का? आणि हा अनुभव आपण रोज घेतो. आजच्या पॉडकास्टचा विषय आहे पैसा, पैसा आणि फक्त पैसा. पैसा कसा कमवायचा? लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशन या सगळ्या टेक्निक्स वापरून आपण आपल्याकडे पैसा आकर्षित करू शकतो का? मेहनतीबरोबर अजून काय करायला पाहिजे तर आपली आर्थिक अडचण दूर होईल, आपली कर्जातून सुटका होईल? नक्की आपलं उत्पन्न वाढण्यासाठी आणि आपण श्रीमंत व्हावं यासाठी आपली विचारसरणी कशी असली पाहिजे, आपण काय कृती केली पाहिजे? श्रीमंत व्हायचंय? पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आपल्याला श्रीमंत करायला आलेले आहेत आजच्या आपल्या पाहुण्या चक्रा हिलर, टॅरो कार्ड रीडर वनश्री पांडे. वनश्रीजी, तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच कविता, थँक्यू सो मच. इथे येऊन आनंदच होत असतो मला, कारण मला असं वाटतं की इतका चांगला रिस्पॉन्स येतो आणि सगळे भेटतात नाही भेटत माहीत नाहीत, पण फुल नाही फुलाची पाकळी या माध्यमातून आपण आपल्या प्रेक्षकांकडे घेऊन येतोय. सो थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद मॅडम. आणि आजचा टॉपिक मी म्हटलं तसं फक्त पैसा, पैसा आणि पैसा आहे, कारण की माणसाला जगायला जी बेसिक गोष्ट लागते ती आहे पैसा. करेक्ट. आणि हाच पैसा आपण मॅनिफेस्टेशन किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन या सगळ्या टेक्निक्स वापरून खरंच आकर्षित करू शकतो का? आणि त्याचबरोबर मग करायचं असेल तर आम्हालाही सांगा, आम्ही श्रीमंत होतो. येस, अगदीच. म्हणजे माझा विश्वास नव्हता मॅनिफेस्टेशनवरती जेव्हा मी या सगळ्या गोष्टींमध्ये आले. पण जेव्हा मी एक एक मी जसं हील करायला लागले आणि मग मला कळायला लागलं की आयुष्य म्हणजे एक ना सुंदर गोधडी आहे. गोधडी कशी आपण तुकडे 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 विणतो आणि मग बनवतो, तसं ॲफर्मेशन हे जे आहे ना, स्पिरिच्युअल गोष्टी, ॲफर्मेशन्स आहेत, लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे, मॅनिफेस्टेशन आहे, मिरर वर्क आहे, इनर चाइल्ड हिलिंग आहे, चक्रा हिलिंग आहे, या सगळ्यांना जेव्हा तुम्ही एकत्र आणता आणि मग ते विणून स्वतःला एक वेगळ्या पद्धतीने तयार करताना, तेव्हा तुम्ही अबंडंट होता. आणि जेव्हा तुमची एनर्जी अबंडंट होते ना, तेव्हा तुम्ही अबंडन्स अट्रॅक्ट पण करता, कारण तुम्ही जसे असता त्याचं मिरर तुम्ही अट्रॅक्ट करत असता. बरोबर. सो त्यासाठी काय महत्वाचं आहे, मी जेव्हा हे सगळं शिकायला लागले होते तेव्हा माझ्या टीचरने मला 2-3 खूप फनी गोष्टी सांगितल्या होत्या. एक तर तिने सांगितलं, रोज म्हणायचं मनी मनी कम टू मी, मनी मनी कम टू मी. तर म्हटलं काय बावड बाई, मनी मनी कम टू मी म्हणून कसं मनी येईल? बरोबर. आणि ना ती मला हे सांगायची की तू जेव्हा एकटी असतेस ओके तेव्हा बाथरूम जा आरशासमोर उभी राणी असं मनी मनी कम टू मी, मनी इज कमिंग टू मी, माझ्यावर पैशांचा पाऊस पडतोय, असं तिने मला करायला लावलं. मी IIT बॅकग्राऊंड काय बावळट बाई हे असे बोलून पैसे तर मग कोणी गरीब होणार नाही ना. पण मी हे करायला लागल्यावर मला तो शिफ्ट जाणवायला लागला. कारण सांगते, मी काय बोलत होते, मनी मनी कम टू मी, मनी मनी कम टू मी, एनर्जी काय दिली मी?
पैसे मनी मनी कम माझ्याकडे टू यावेत. मी. हा. माझ्या नर्वस सिस्टममध्ये काय एनर्जी गेली, म्हणजे नर्वस सिस्टमनं काय फ्लो एनर्जी झाला. हम्म. मनी मनी कम टू मी, मनी मनी कम टू मी, मनी इज कमिंग टू मी, पैशांचा पाऊस पडतोय. नकळतपणे माझ्या पूर्ण नर्वस सिस्टमला ते पैसे येतात ही एनर्जी मी दिली. हम्म. त्यामुळे ते सगळ्या बॉडीमध्ये तीच एनर्जी गेली. हम्म. एनर्जी डोळ्यांना दिसत नसली तरी सुद्धा ती असते. नाहीतर बरोबर. केस वाढले नसते, नखं वाढली नसती, झाडं वाढली नसती. देर इज सम एनर्जी. बरोबर. सो तुम्ही काय बोलताय, सो युअर लिप्स आर मॅग्नेट्स असं हम्म. मला तिने सांगितलं होतं, की तुम्ही जे बोलता ते तुम्ही अट्रॅक्ट करता. हम्म. तुम्ही जे फील करता तुम्ही ते अट्रॅक्ट करता. आणि तुमच्या नर्वस सिस्टमला जे माहिती असतं, जे कम्फर्टेबल असतं तेच तुम्ही अट्रॅक्ट करता. हम्म. सो लहानपणापासून तुम्ही पैशांबरोबरचं रिलेशनशिप जर चांगलं नसेल तर नंतरही चांगलं नाही राहणार. सो तुमचं पैशाशी रिलेशन कसं आहे हे खूप महत्वाचं आहे जाणून घेणं. हम्म. सो मॅनिफेस्ट येस करता येतात. ही जरी अगदी बालिश कृती वाटली. बिनडोक वाटली कृती, तरीही मी केली आहे. माझे सगळे जजमेंट्स आणि इनोव्हेशन्स बाजूला टाकून. हम्म. वाईट काहीच नाही ना याच्यामध्ये. हम्म. मनी मनी कम टू मी म्हणाला, वाईट काय आहे. बरोबर. एक आपलं जिंगल असतं ना, बाबा ब्लॅक शिप, तसं मनी मनी कम टू मी. त्याच्यानंतर मी एक मज्जा म्हणून केली हम्म. आणि मला हळूहळू शिफ्ट दिसायला लागले, चेंजेस दिसायला लागले. ओव्हरऑल पैशाबरोबर असताना मला लहानपणापासून हे शिकवलं गेलं होतं की जास्त पैशाच्या मागे धावायचं नाही. हो, हे सगळ्यांनाच सांगतात की पैशाच्या मागे नका धावू तुम्ही. करेक्ट. किंवा अंथरूण पाहून हातपाय पसरा, किंवा कोणी काय दिलं तर घ्यायचं नाही, हावरटपणा करायचा नाही, अति पैसा नको, खूप पैसा आला की नाती दुरावतात. हम्म. हे इतके, आय एम नॉट सेइंग की आपल्याला चुकीची समजूत दिली किंवा शिकवण दिली. त्यांना जे नॉलेज माहिती होतं की त्यांच्या आजूबाजूला जे वातावरण होतं त्यातनं त्यांनी आपल्याला हे शिकवलं. हम्म. पण मी कमवते 5 लाख किंवा 10 लाख, हम्म. पैसे येत आहेत, पण मी असा ब्लॉक केला नाही, अति पैसे नको. ह्याच्यात चुकी कोणाची आहे? हम्म. तुमचा मेंटल ब्लॉक. सो तुमचे दुश्मन बाहेर नाही आहेत, तुमचे विचार तुमचे दुश्मन आहेत. बरोबर. सो मॅनिफेस्टेशन एकदम तुम्हाला जर तगडं करायचं असेल ना, तर तुम्हाला आधी तुमचं माइंडसेट जो आहे तो रिच माइंडसेट ठेवावा लागतो. तो रिच माइंडसेट काय असतो? रिच माइंडसेट म्हणजे मी मर्सिडीज मधनच येते, माझ्याकडे जरी आता रिक्षात बसायचे पैसे नसतील, पण मी ब्रेनला सिग्नल देते, मी मर्सिडीज मध्ये बसली, मी मर्सिडीज मध्ये बसली, मी मर्सिडीज मध्ये बसली. ही जेव्हा मी सतत बोलते ना, तेव्हा मग तशी एनर्जी त्या एनर्जी नर्वस सिस्टम मध्ये जायला लागते. माझ्याकडे हळूहळू. पैसे आहेत. मी रिच आहे, हम्म. मी रिचच आहे. एकही विचार आला, एक सांगू का, एक थेंब लिंबाचा दुधाच्या पातेल्यात पडला तर ते दूध फाटतं, नासतं. बरोबर. हम्म. त्याच्यावर तुम्ही रडत बसा की माझं दूध नासलं, किंवा जर तुम्ही हुशार असाल आणि तुमचा रिच माइंडसेट असेल तर तुम्ही ते मलमलमध्ये टाकून त्याचं पनीर कराल आणि मग पनीर भुर्जी करा. बरोबर. तुम्ही त्या नासलेल्या दुधाचं रडून हम्म. पैसे फुकट गेले म्हणून रडताय, का त्याचं पनीर बनवून डेलिशियस पनीर भुर्जी खाताय. दॅट इज व्हॉट इट इज. हम्म. की कितीही परिस्थिती वाईट असू दे, कितीही संकट येऊ देत, माझं चांगलंच आहे आणि चांगलंच होणार आहे. हम्म. हा माइंडसेट जेव्हा तुम्ही, म्हणजे मी नेहमी म्हणते, इफ यू वॉन्ट टू बी रिच यू हॅव टू थिंक रिच, यू हॅव टू बिहेव रिच. भलेही माझ्याकडे आज नाहीये, पण मी युनिव्हर्सला ती तयारी दाखवते की बॉस, आय एम रेडी फॉर माय मर्सिडीज, आय एम रेडी फॉर माय 4 BHK, आय एम रेडी फॉर माय ऑस्ट्रेलिया ट्रिप. हम्म. त्याच्यानंतर त्या गोष्टी, ती लोक, त्या सिच्युएशन्स तुम्ही अट्रॅक्ट करायला लागता. हम्म. बरं, हे बोलून होतं का नुसतं? नाही, तुम्हाला ते फील पण करावं लागतं. फील करत असताना त्या सवयीत जावं लागतं. म्हणजे एका ऍक्टरला भूमिका करायची असेल तेव्हा, आता समजा एका भिकाऱ्याचा रोल असेल किंवा एखाद्या श्रीमंता, त्याच्या स्किन मध्ये जाणं जे असतं ना, हम्म. आपण म्हणतो की मोठे मोठे ऍक्टर्स दे गो अंडर द स्किन, हम्म. की ते ती भूमिका जगतात. हम्म. त्याच्यानंतर ते पात्र सजीव होतं, किंवा त्याच्यानंतर ते पात्र आपल्याला उठावदार दिसतं की अरे यार, इससे क्या लगाई नाही ना ये हिरो आहे. हम्म. कारण दे हॅव गॉन अंडर द स्किन. मग तसे तुम्ही अंडर द स्किन जाता का? नाही. 2 दिवस करतात, मी पॉझिटिव्ह. तिसऱ्याशी काय नाही, मनीषने सांगितलं काही होत नाही, तिला काय जातंय बसून बोलायला, तिच्याकडे सगळं, माझ्याकडे काय नाही. कविता, मी खूप स्ट्रगल करून आली इथपर्यंत. हम्म. आता माझ्या एका नातेवाईकाने मला फोन केला, माझं जे गाणं येतं त्याच्यासाठी, वाव तू किती लकी आहेस, किती मस्त ना सगळे ऍक्टर्स. म्हटलं नाही, मी लकी नाहीये, मी खूप मेहनत केली आहे, मी लिटरली पाय झिजवते, मी 24 तासातले 18 तास मी काम करते, मी प्रचंड मेहनती मुलगी आहे. आणि मी तिला एकच म्हटलं की जेव्हा बेडवर 6 महिने आडवी होते तेव्हा तुझा फोन नव्हता आला की तू खूप लकी आहेस. हम्म. बरोबर. 6 महिने मी बेडवर काढले तेव्हा कोणीही नव्हतं, माझ्या नवऱ्याशिवाय आणि 2-3 मैत्रिणी, आईबाबांशिवाय आणि मुलीशिवाय. सो तेव्हा मी जर लकी नव्हते तर आता
मी लकी आहे कोणी जर मला म्हणतं तर मी त्यांना सांगते मी लकी नाही, मी लकी करून घेतलंय. कारण त्या 6 महिन्याच्या प्रवासात मी टॅरो रिडिंग शिकवलं लोकांना. लोकांचं हेही ऐकलं की तू हिलिंग करते तरी आजारी कशी पडलीस, अरे बापरे. तू तर एवढं करते स्वामींचं, तू आजारी. पण त्यांना हे कळत नाही की हे शरीर आहे, हे कधी ना कधीतरी आजारी पडणारच आहे. मी ॲज अ सोल आजारी नाही पडले नाही तर आज इथे बसून बोलले नसते. म्हणजे तुमचे विचारच तुम्हाला घडवतात येस, आणि बिघडवतातही. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आता बाहेरच्या परिस्थितीने जर तुम्ही इम्पॅक्ट होत असाल, बॉस, जॉब नाही, पैसे नाही, पगार नाही, तर तुमच्या आतमध्ये काहीतरी केमिकल लोचा आहे. तुमच्या विचारांमध्ये तुमची पकड नाहीये, तुमचा कोर. म्हणून चक्र इम्पॉर्टंट असतात. का? तुमची मुळं स्ट्रॉंग नसतील, खोड स्ट्रॉंग नसतील. खोड स्ट्रॉंगच नसेल तर त्याच्यावर किती वादळ येऊ दे, वादळ आल्यावरती झाडांची पानं जातात, फळं जातात, फांद्या तुटतात. झाड अख्खं तुटतं का? जर चक्रीवादळ असेल तर एखाद दुसरं तुटेल. सो तुमचं तुमच्याशी असलेलं नातं इतकं घट्ट पाहिजे, तुमचे थॉट प्रोसेस इतके पॉझिटिव्ह पाहिजेत. आणि पॉझिटिव्हिटीची खरी परीक्षा तेव्हा येते कविता, जेव्हा सगळं तुमच्यापासून घेतलं जातं हिरावून आणि तरी तुम्ही म्हणता आय एम सक्सेसफुल. म्हणजे भोवती निगेटिव्ह परिस्थिती असेल तेव्हाच पॉझिटिव्ह विचारांची परीक्षा. बरोबर. माझ्या हातात काही नसताना मी तेव्हा मॅनिफेस्ट केल्या काही गोष्टी, जसा आकार आता आलेला आहे समोर. काहीच नव्हतं माझ्याकडे, पण तरी मैं डटके रही की मैं करूंगी. दॅट इज पॉझिटिव्हिटी. आमच्यासारखे सामान्य लोक, मी सामान्य लोकांचे प्रश्न मी सामान्य आहे आता, असामान्य नाहीये, पण मला घडवलंय. बरोबर. खूप मेहनत घेतली. तर मला असं विचारायचं की जे सामान्य लोक आहेत, आता रोज उठून ऑफिसला जाणारे किंवा गृहिणी वगैरे असतील, तर आता त्यांना जर त्यांचं नातं बदलायचंय, पैसे त्यांच्याकडे आकर्षित व्हावे असं त्यांना वाटतंय, तर त्यांनी काय करायला पाहिजे? सोपे उपाय. ओके. सगळ्यात पहिल्यांदा पैशाशी तुमचं नातं कसं आहे ते चेक करा. पैशांना घेऊन तुम्हाला आनंद होतो, भीती वाटते, अच्छा, डाऊट येतो की कसे येतील पैसे. माझ्या मैत्रिणीचा 1 लाख पगार आहे, माझा 25च आहे, मग ती जेलसी आहे का? म्हणजे हे खूप सूक्ष्म विचार करणं झालं. हिलिंग इज अवेअरनेस. इट शोज यू द मिरर, द रिफ्लेक्शन. म्हणजे पैशाबद्दल माझ्या मनात काय भावना आहे? Yes. मला इन्सिक्युरिटी आहे, Yes. भीती आहे, की मला Jealousy समाधान आहे, की जेलसी आहे? ते पहिलं चेक करा. ते चेक करण्यासाठी सिंपल एक वही घ्या, एक 20 मिनिटं स्वतःसाठी काढा. एक 4-5 प्रश्न सांगते ते लिहायला लागा. पहिला प्रश्न आहे, माझ्या पैशांशी असलेलं नातं काय आहे? मला पैशांबद्दल विचार केल्यावरती भीती बसते, स्ट्रेस येतो, टेन्शन येतो की आनंद मिळतो? आणि जर मला पैशांना घेऊन जर भीती आहे किंवा स्ट्रेस आहे किंवा जेलसी किंवा इन्सिक्युरिटी आहे, तर हे कुठून सुरू झालं? वयाच्या कितव्या वर्षीपासून पैशांशी असलेलं रिलेशन किंवा पैसे ऐकल्यावरती ती फिलिंग कधीपासून? पैसे मागायला भीती पण वाटते कधी कधी मुलांना, पॉकेट मनी. वी हॅव गॉन थ्रू दॅट. जसं माझ्या संदर्भात सांगायचं झालं तर माझे बाबा, आपले सगळ्यांचेच बाबा खूप मिडल क्लास, म्हणजे गरीब, 2 वेळचं जेवण. तर त्यांनी चिमणीवर अभ्यास केला होता, ते पुण्याचेच आहेत. आणि त्यांना ते वार लावून जेवायचे आणि त्याच्यातनं जे पैसे येते त्याच्यातनं, त्यामुळे त्यांनी आम्ही लहानपणाचं त्याच स्टोरीज ऐकल्यात. बरोबर. अशा तुमच्या कुठच्या स्टोरीज आहेत? प्रत्येकाच्या अशा स्टोरीज असतील. त्यामुळे आज पैसे असून सुद्धा ना मी खूप विचार करते खर्च करताना की गरज आहे का नाही. बाबांनी चिमणीवर अभ्यास केलाय, हा अजूनही थॉट येतो. त्यामुळे एक त्याचा प्लस असा आहे की मी उधळत नाही. मला जिथे गरज आहे तिथे मी स्पेंड करते. आता स्पेंड करताना मी जी एनर्जी जेव्हा देते तेव्हा मी म्हणते कम बॅक टू मी इन मिलियन वेज अँड मिलियन टाइम्स. दुप्पट होऊन माझ्याकडे परत ये. आणि वेगवेगळ्या मार्गाने आहे, आणि माझ्याकडे वेगवेगळ्या मार्गाने पैसे येत आहेत. आता मी तो ब्लॉक काढून टाकला. म्हणजे पैशांची असलेलं नातं सुधारायचं. ब्लॉक जो आपल्या डोक्यामध्ये आहे, तुम्हाला पैशाला घेऊन काय फिलिंग आहे ती ओळखायची. इन्सिक्युरिटी, जेलसी, भीती, अबंडन्स, ग्रॅटिट्यूड. किती लोक सांग तुम्हाला 30 तारखेला पगार होतो, किती लोक खुश होतात, किती लोक म्हणतात ओ 30 तारीख आता हिचा पगार द्यायचा, ह्याचा पगार द्यायचा, असं झालं तसं झालं, महिनाखेच 15 तारीख काही उरलं नाही. पण किती माणसं म्हणतात अरे 30 तारीख आली, थँक्यू, माझा पगार झाला. किती लोक? ह्या स्वतःलाच तुम्ही प्रश्न विचारा. जर तुम्ही तो ग्रॅटिट्यूडच देत नाहीये, पैसा कसा येईल? तुम्ही अगं साधी माणसं जरी तुमच्याकडे कोणी नातेवाईक आली आणि त्यांचा आदरातिथ्य केला नाही तर ती माणसं नेक्स्ट टाइम येणार नाहीत. तर तुम्ही पैशाला तर किती काय काय बोलता यार. कसा येईल पैसा तुमच्याकडे? पैसा सगळेच कमवतो. ज्याला पोट दिलंय ना आणि झाकाला अंग दिलंय ना ते सगळेच पैसे कमवतात. लक्ष्मी किती जणांच्या घरी येते आणि नांदते? तुमचा हा थॉट पाहिजे. नुसते पैसे कमवायचे आहेत का तुम्हाला? ते आज येणार आहेत
आणि ज्यांच्याकडे सगळ्यात जास्त पैसे येतात ते सगळ्यात जास्त इन्सिक्युअर असतात. आणि ज्यांच्याकडे पैसे नसतात, खूपच गरीब असतात, त्यांना भीतीच नसते, त्यांच्याकडे गमवायलाच काही नाहीये. सो तुम्ही पैसे कमवत आहात की तुमच्या घरात तुम्हाला लक्ष्मीचा वास हवाय, हा प्रश्न पुढचा आहे. बरोबर. इट्स अ व्हेरी डीप क्वेश्चन. कदाचित तो खूप लोकांना कळणार नाही, त्यांना असं वाटेल की हिला काय जातंय बोलायला. पण मी सुद्धा अक्षरशः पाय झिजवूनच आली इथपर्यंत. मला काही प्लॅटरमध्ये मिळालेलं नाही आणि मी सगळं मॅनिफेस्ट करत आलेली आहे. मी ज्या ज्या गोष्टी डायरीत लिहिलेल्या आहेत, मी इव्हन आत्ता जी माझी डायरी आहे त्याच्यातही पहिल्या पानावर बघ मॅनिफेस्टेशन लिहिलेले आहेत. मी मॅनिफेस्टेशन इज नॉट स्टेइंग इन अ फेक वर्ल्ड. लोकांना असं वाटतं फेक इट टिल मेक इट, एका फॅन्टसी वर्ल्ड मध्ये, लाला वर्ल्ड मध्ये राहतात. नाही, तुम्ही निसर्गाचा एक भाग आहे. युनिव्हर्स तुम्हाला देण्यासाठी, युनिव्हर्स अबंडन्स आहे. युनिव्हर्समध्ये झाडं आहेत, फुलं, समुद्र, फिश, त्याच्यामध्येच मोती, मिनरल्स, क्रिस्टल्स, काय काय नाहीये. डोंगर, दऱ्या, कुठून देयर इज सम एनर्जी जी अबंडंट आहे. मग आपल्याला फक्त बोलायची, तुला माहिती ह्युमन्सच बोलू शकतात ना, पण किती वाईट आणि निगेटिव्ह बोलतो. बरोबर. म्हणजे बोलण्याची शक्ती फक्त माणसाला दिली आहे, पण माणूस त्याचा वापर योग्य प्रकारे करेल. आणि नेचरमध्ये ज्या गोष्टी आहेत त्यांना बोलायची मुभा नाहीये, बट दे आर ग्रोईंग इन अबंडंट. नाही तर आंबे कसे येणार, द्राक्ष कशी येणार. सो तुम्ही यू हॅव टू बी रिसेप्टिव्ह. आणि म्हणूनच मनी मनी कम टू मी, इट्स नॉट फुलिशनेस. ह्याच्यावर लोक लिहितील हिला काय जाते बोल, पण समजून घ्या त्याचा अर्थ. तुम्ही एका अर्थी पॉझिटिव्ह, जसं आपण लहान मुलांना रामरक्षा, शुभं करोती का लावतो, किती पॉझिटिव्ह एनर्जी, तसं हे बदलाची सुरुवात विचारांपासून करायची. त्यासाठी एक वही घ्या, हे प्रश्न लिहा की माझं नातं काय रिलेशनशिपशी. पैसे म्हटल्यावर ती मला भीती वाटते, काय इन्सिक्युरिटी येते. पैसे म्हटल्यावर मला काय फर्स्ट इम्प्रेशन येतं, टेन्शन येतं की घाम फुटतो की आनंद होतो. मी माझी सॅलरी किंवा माझी मिळकत आल्यावरती तिला कसं रिसीव्ह करते. आले पैसे, अरे यार आता जाणार, अरे बापरे या महिन्यामध्ये एसी खराब झालाय का, झाले गेले. निगेटिव्ह एनर्जी देत आहे, व्हायब्रेशनच निगेटिव्ह. मग तुमचे खर्चाचा मागे खर्च लागत राहणार. बरोबर. कारण तुम्ही त्याला ठीक आहे, ओके एसीच आहे ना, ठीक आहे चलो, काही नाही, काही हरकत नाही, होईल, आधी एसी तर ठीक करून घेऊ. करा ना, असं तुमच्यासाठीच आहे ना. बरं, हे सगळे पैसे तुमच्या स्वतःसाठीच खर्च करायचे असतात, त्याच्यातही लोक कंजूसी करतात. मग त्याच्यानंतर तिथे लिहा की मला जर हे माझे थॉट प्रोसेस आणि रिलेशनशिप बदलायचं असेल तर माझं कम्युनिकेशन विथ मनी कसं पाहिजे, पैशासोबतचा संवाद कसा असायला पाहिजे. अतिशय पॉझिटिव्ह. म्हणजे मी तर म्हणते की जेव्हा तुम्ही कॅश देता तेव्हा म्हणा कम बॅक टू मी इन मिलियन वेज अँड मिलियन टाइम्स. माझ्याकडे मिलियन पद्धतीने आणि मिलियन वेळेला ये. तुम्ही काय एनर्जी दिली, छान एनर्जी दिली की चल मी आता देते पण माझ्याकडे ये. ओके. त्याच्यानंतर 708 हा नंबर मी बरेच ठिकाणी बोलली आहे. तुम्ही जीपे करता, बँक ट्रान्सफर करता, तेव्हा ते पैसे असे ते टिक येईपर्यंत 708 708 708 हा नंबर, ही एनर्जी पॉझिटिव्ह की मी आता एवढे खर्च केले, त्याच्या दुपटीने माझ्याकडे येऊ देत. प्रत्येक वेळी पैसे देताना 708 हा नंबर मनात म्हणायचा आहे. म्हणजे हा नंबर आपल्याकडे गेलेले पैसे परत आपल्याकडे यावे यासाठी. येस, 708 हे फक्त डिजिटल बँकिंग तुम्ही करता ना, जीपे, बँक ट्रान्सफर, तेव्हाच. फिजिकली नोटा देताना, कॉइन देताना कम बॅक टू मी इन मिलियन वेज, कम बॅक टू मी इन मिलियन टाइम्स मनात ठेवायचं. हे मराठीत पण म्हणू शकतो. हो, दुप्पट होऊन माझ्याकडे परत आलेले आहेत, येत आहेत. ओके. ह्यांनी काय होतं की तुम्ही एनर्जी देताय. आता एखाद्या पाहुण्याला तुम्ही बोलवलं आणि त्याला प्रेमाने पंचपक्वान्न दिलं तर तोही छान रिसीव्ह करेल. पण तू इमॅजिन कर, एखाद्या माणसाला एखाद्या माणसाकडे तू गेलीस आणि तुसडेपणाने तुला हे घे खा, तू खाशील. मग पैशाला तुम्ही असं ट्रीट करता, काय खर्च होते जा. लक्ष्मी आहे ती पण एनर्जी आहे. या पृथ्वी तलावर जी जी गोष्ट आलेली आहे ती एनर्जी आहे. सो तुम्ही ती एनर्जी, ती नोट आहे म्हणून ती हे होत नाही ना ग, ती एनर्जीच आहे. म्हणून म्हटलं पहिला मेन प्रश्न, तुम्हाला पैसे गमवायचे की तुम्हाला लक्ष्मीला घरात बोलवायचंय, हे आधी ठरवा. आणि मग कटकट, आणि कटकट केलीत ना तर मग पैसे येत नाही, लक्ष्मी तिथे नांदणारच नाही. ज्या घरात कटकट, द्वेष, सतत पैशांवरनं बोलणं, त्याच्यानं भांडणं, जेलसी, इन्सिक्युरिटी, ह्या सगळ्या लोअर व्हायब्रेशन्सच्या एनर्जीज आहेत. हे आपल्या घरात आपली आजी वगैरे पण आपल्याला संध्याकाळचं भांडू नका, आवाज वाढवू नका, लक्ष्मी येत नाही. तो त्यामुळे ना तुम्हाला रिलेशनच आधी चेक करावं लागतं आणि त्याची मुळं 99% बालपणात असतात. बरोबर. जे आपल्याला एक मध्यमवर्गीय माइंडसेट जो असतो, आय एम नॉट सेइंग दॅट इज रॉंग, पण त्याच्यामुळे काय होतं, जसं माझ्या घरी सगळे डॉक्टर इंजिनियर आहेत, ओके, मी हिलर बनले, मला माहितीही नव्हतं मी हिलर बनणार आहे. हे आजारपण आलं म्हणून मी इथे आले, अदरवाईज मी कशाला येते. पण आता जेव्हा मी बघते
की मला केवढ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. फक्त गव्हर्नमेंटमध्ये 9 ते 5 जॉब केला म्हणजेच तुम्ही सक्सेसफुल असं नसतं. मी वेगळं करण्यासाठी जन्माला आले. कारण तुला एक सांगते, डिटॅचमेंट कुठे शिकवलं जातं माहितीये? सगळ्यात पहिलं जेव्हा आई बाळाला जन्म देते आणि तिची नाळ कापली जाते ना, तिथे फर्स्ट डिटॅचमेंट आपल्याला नेचर शिकवतो. 9 महिने पोटात बाळ असतं ना, प्लसेंटा अटॅच्ड असतो, पण नाळ कापलीच जाते ना. हे बघ, माझं खूप प्रेम आहे माझ्या मुलीवर, पण ती नाळ कापावी लागते, नाही तर ती वेगळी नाही होणार. आपण अटॅचमेंटनी जातो आणि अटॅचमेंट विल ऑलवेज गिव्ह यू पेन अँड सफरिंग. सो यू हॅव टू बी डिटॅच्ड. डिटॅच राहा, पण प्रेम करा. प्रेम म्हणजे फ्रीडम. डिटॅचमेंट म्हणजे कम्प्लिटली डिटॅच, की माझ्या एक्सपेक्टेशन्सच नाही आहेत. त्यामुळे तुम्ही जेव्हा खर्च पण करता ना, तेव्हा ते करा, मनापासून करा. अटॅच, आसूसला तो एक स्वभाव असतो ना, जीव ठेवून पैसे नाही. गुंतवून नका ठेव. इट इज गोइंग टू कम बॅक. पण तुम्ही, मी तर 5,000 दिलेत, मला 5,000 हवेत, असं नका ठेव. मी 5,000 दिलेत, 50,000 येणार. 5,000 ना चलो मी इन्व्हेस्ट करते, 50,000 येणार. हे जेव्हा तुम्ही अबंडन्स फ्री पॉझिटिव्हली रिसिव्हिंग मोडमध्ये जाता ना, तेव्हा पैसे स्वीकारता सगळ्या गोष्टी. फ्रिक्वेन्सी आणि एनर्जी. आणि चेक करा. सिम्पल सांगते, तुम्ही एक सिम्पल टेक्निक सांगते. 60 डेज म्हणजे 2 महिने. ओके, दिवसातले कुठलेही 3 तास घ्या. आता त्या 3 तासामध्ये फक्त पॉझिटिव्ह राहायचं. जमते का बघा. नॉट अ सिंगल नेगेटिव्ह थॉट येता कामा नये. ते 3 तास, पहिला महिना 3 तास आणि दुसऱ्या महिन्यात 6 तास फक्त पॉझिटिव्ह राहायचंय. काहीच नेगेटिव्ह विचार, आतला आवाज पण नाही पाहिजे. अरे बापरे, अवघड आहे तसं हे. नाही, त्यांनीच मॅनिफेस्टेशनची प्रक्रिया फास्ट होते. तुम्हाला पैसा पाहिजे, नेमफेम पाहिजे, सक्सेस, जे काही हवंय ते तुम्हाला येईल 3 महिन्यात. पण अट ही आहे की दर महिन्याला पहिल्या महिन्यात 3 तास, दुसऱ्या महिन्याला 6 तास आणि तिसऱ्या महिन्याला 12 तास फक्त पॉझिटिव्ह राहायचं. करून बघायला पाहिजे. आणि त्या 3 तासात लिटरली नॉट अ सिंगल नेगेटिव्ह थॉट. त्या 3 तासात माझ्याकडे पैसे आले, माझं सगळं चांगलं चाललंय, माझा 2 BHK झालाय, माझं घर झालंय, माझी गाडी आलीये, मी स्वित्झर्लंडला गेले. हे 3 तास फक्त पॉझिटिव्ह. जर तुम्हाला ते करता आलं नाही, का पैसा तुमच्याकडे येईल? तुमचं उत्तर तुम्हाला मिळेल. कारण लक्ष्मी त्यांच्या घरात जाते जिथे शांतता असते, नाहीतर ती निघून जाते. म्हणजे आपल्याला असं वाटतं की खूप श्रीमंत लोक असतात, ते खूप सुखी आहेत, त्यांच्याकडे वेगळे प्रॉब्लेम असतात. हत्तीचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे असतात. कारण मी आता सगळ्याच कॅटेगरीचे, म्हणजे अगदी वडापाववालीपासून ते नेपियन्सी रोडला राहणाऱ्या लोकां सगळ्यांशी डील त्यांचे प्रॉब्लेम्सचं स्वरूप वेगळं आहे. बरोबर. असं नाही की त्यांना प्रॉब्लेम नाही आहेत. कदाचित पैशाचा नसेल, पण त्यांच्यावर कर्ज खूप आहे, ते दाखवत नाहीत. त्यांच्या लाईफस्टाईलकडे बघून आपला तो वाव 4 BHK नेपियन्सी रोड, पण त्याचा आतमध्ये लोनमध्ये तो गेलेला आहे, तुम्हाला नाही माहिती. सो कम्पेअर नका करू. पुढची स्टेप, मॅनिफेस्टेशन तुम्हाला सक्सेसफुल करायचं असेल तर तुम्ही तुमचं लाईफ दुसऱ्याशी प्लीज कम्पेअर नका करू. कारण इथे प्रत्येक जण आपली सोल जर्नी पूर्ण करायला आलोय. कविता, वनश्री कोणीच नाहीये, ह्या जाणार आहेत निघून. व्हॉट इज गोइंग टू रिमेन, जे आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी ठेवून जाणार आहोत. आणि आय थिंक तो तुमच्या विचारांचा आणि संस्कारांचाच ठेवा असायला पाहिजे. बाकी तर काय नाही. पैसा आज येतो उद्या नाही. तो पैशाच्या मागे धावण्यापेक्षा तो तुम्ही कसा कमावू शकता, त्याचं जतन करू शकता आणि किती योग्य पद्धतीने, किती पॉझिटिव्ह वेने त्याला इन्व्हेस्ट करून त्याची वाढ करू शकता. बरोबर. हा थॉट असायला पाहिजे, तर तुमच्याकडे पैसे येतात. त्याच्यामध्ये आता आपण बोललो, एक म्हणजे पैशाशी असलेलं नातं डायरीत लिहून काढायचं. करेक्ट. त्यानंतर तुम्ही एक नंबर सांगितला. डिजिटली जेव्हा आपण पेमेंट करतो तेव्हा तो 708. नंबर. आणखीन कुठल्या अशा टेक्निक्स आहे ज्यांनी माझ्याकडे पैसा येईल? मनी कम टू मी आहेच. हे किती वेळा म्हणायचं दिवसातून? मी आंघोळ करताना म्हणते, आरशासमोर उभी राहून म्हणते, दिवसभरात आरशासमोर गेले की मनी कम टू मी, मनी इज कमिंग टू मी, असं करते. ती एनर्जी जेव्हा देते. लक्षात येईल हा. तेव्हा. त्याच्यानंतर मी सोनं अंगावर खूप घालते आता. सो माझ्या टीचरने अगेन सांगितलं होतं, मनीश्री आप सोना पहनो. मैंने कहा मॅम, मतलब ये मनी तो आपने करवा के लिया, आता सोनंही तू घालायला लावतीयस. पूर्वीच्या काळात बायका बघ पाटल्या, बांगड्या, तोडे, हो. मंगळसूत्र, पायामध्ये जे जोडवी, असेल ते अंगावरच घालायचं. Show off लॉकरमध्ये साठी नाही. व्हॉट यू थ्रू यू गेट. मी सोनं दाखवतेय युनिव्हर्सला, रिटर्न काय येत आहे. त्यामुळे श्रीमंत होत जातात, गरीबच राहतात. मी सोनं घालायला लागले, हे सगळं सोनं मी घालायला लागले. ट्रस्ट मी, मागच्या 3 वर्षात मी खूप सोनं घेतलं, मी खूप काम केलंय. सी, या सगळ्या टिप्स अँड टेक्निक्स आहेत ना, ह्याचा आणि तुमच्या कामाचा काही संबंध नाहीये. ह्यानी तुम्ही एनर्जी देताय, म्हणजे तुम्ही खाल्लं ते लायटरने गॅस लावताय आणि मध्ये जेवण पकतंय. सो तुमको तो काम तो करणार, काम तुम्हाला करावंच लागणार आहे.
पण त्या कामासाठी जी स्फूर्ती आणि जी एनर्जी आहे, प्रेरणा स्त्रोत जे आहे ते पॉझिटिव्ह पाहिजे ना. तू लाकडच ठेवलीत, पेटवलीच नाही साग, कशी बनेल तुझी भाजी? बरोबर. सो तुला हे सगळं सोनं, मी सोनं घातल्यावरती मी तानिष्क मधनं खूप सोनं मग बिशी काढली आणि मग खूप ती बंद केली, कारण म्हटलं आता काय करू घेऊ. सो सोन्याला सोनं अट्रॅक्ट करतं. इथे मग आपण असं म्हणू शकतो, समजा एक छोटी मुलगी आहे, ती एक पेज लिहायला तिने 3 तास लावलेत, कारण कंटाळा करते मध्येच, नको नको म्हणतेय, पण तिला जर म्हणलं ना हे 3 तास तू लिहिलं ना की तुला पेस्ट्री मिळणार, तर ती ते काम अगदी 1 तासात पटापट करून टाकते. अशा पद्धतीचं विचार बदलायचे. तुम्हाला विचार बदलावाच लागेल. त्याच्यानंतर 1996211147 हा नंबर आहेच. लेफ्ट हातावरती आता आज मी ते इन्फायनाइटचे साईन काढून आली आहे, इन्फिनिटीची साईन. 1996211147 हा नंबर मनी मॅग्नेट आहे. 71588 तुम्ही बिझनेस ग्रोथ किंवा तुमचे क्लायंट्स तुम्हाला अट्रॅक्ट करून घ्यायचे असतील तर तो नंबर आहे. 138 हा नंबर आहे, तोही इथे लेफ्ट हातावर किंवा लेफ्ट मांडीवर लिहायचा. दॅट इज फॉर युअर प्रोफेशनल ग्रोथ. अच्छा, तुम्ही ज्या कुठल्या प्रोफेशन मध्ये असाल तिथे प्रोफेशनल ग्रोथ होते. तर मग दिवसभरात कधीही म्हणा की मी प्रोफेशनली मस्त ग्रो करते, माझं प्रोफेशनली नाव होतंय आणि मस्त लोक मला ओळखतायत, माझं प्रोफेशनल लाईफ मस्त चाललंय. 138 138 138 138 विचारच करायचे ना. मग निगेटिव्ह कशाला हवेत? चांगले. खाताना तू चांगलं खातेस, कपडे घेताना बेस्ट घेतेस, मग विचार करताना सगळ्यात पुअरेस्ट आणि चिपेस्ट कशाला हवेत? चूज द बेस्ट. आय एम द बेस्ट, बाकी सब रेस्ट मुझे नहीं चाहिए. सो तुम्हाला ती सवय करून घ्यावी लागेल. दॅट इज वाय माझा एक प्रोग्राम आहे, ट्रेन युअर ब्रेन. त्याच्यामध्ये आपण 21 दिवस 21 एक्सरसाइजेस करतो, ज्याने तुमचा माइंडसेट चेंज व्हायला मदत होते. आता जर कोणी आळशीच असेल तर त्याचा आपण काहीच करू शकत नाही. ज्याचा विश्वासच नाहीये त्याला आपण नाही हे करू शकत. पण एक इथे छोटीशी स्टोरी सांगते की आपण मूर्ती बघायला जातो, दगडात मूर्ती ऑलरेडी असते. तो मूर्तिकार फक्त त्याच्या आजूबाजूची अनवॉन्टेड जो दगड असतो तो काढतो. सो मूर्ती दगडातच आहे, तुमच्यात आहे ते, पण आजूबाजूच्या सिच्युएशनमुळे, नेगेटिव्ह अनुभवांमुळे, नेगेटिव्ह चाइल्डहुडमुळे, एक्सपिरियन्सेसमुळे, जेलसी, कॉम्पिटिशनमुळे तुमच्यातला खरा जो स्पार्क आहे ना तो तुम्ही विसरून जाता. सो आपल्यामध्ये तो स्पार्क असतो. आय थिंक आपल्या सगळ्यांमध्ये ती दैवी देणगी आहे जन्मापासून, फक्त त्याचा विसर पडतो सिच्युएशन्समुळे. आणि इट इज व्हेरी इझी कविता टू ब्लेम द सिच्युएशन अँड पीपल, बट वाय यू हॅव अट्रॅक्टेड दॅट. सो काहीतरी तुमच्या आतमध्ये आहे असं जे तुम्ही हील केलं नाहीये, म्हणून तुम्ही ट्रिगर होताय. तुम्ही कानाने न ऐकता तुम्ही ट्रिगर होताय, तुम्ही समजून न घेता. मी पण काय अगदी काय सिल्वर स्पून घेऊन नाही आली, मी पण बेसिक 1 BHK 1 रूम किचन मधनच आलेली आहे. सो मी इथून इथे येऊ शकते ना, का? माझं थॉट पॅटर्न बदललं, भयंकर मॅनिफेस्टेशन्स केले. मी अविश्वास होता माझा, टोटली अविश्वास होता या गोष्टींवरनं. मी या गोष्टींवर आता विश्वास ठेवते आणि मी लोकांना विश्वास ठेवायला सांगते, का? कारण त्याचा अनुभव मला आलाय. तुमच्या अनुभवातनं तुम्ही पैशाशी असलेलं तुमचं नातं बदलून तुमच्या आर्थिक परिस्थितीत कसा बदल तुम्हाला दिसला? ट्रेमेंडस. म्हणजे मी 2000 खर्च करताना मला असं वाटायचं, अरे बापरे 2000, फोनचं बिल स्पेशली की किती बडबडतो 2000, किंवा ड्रेसेस. आता मी ते सोडून दिलंय मागच्या 8-10 वर्षापासून. म्हणजे आता 2000 गेले ना, म्हणजे कम बॅक टू मीन मिलियन वेज अँड बिलियन टाइम. दुसऱ्या अशी 15-20 हजार आलेले असतात अकाउंटमध्ये. कारण मी ना ती आस नाही ठेवलीये किंवा ती ओ माय गॉड माझे 2000 गेले. 2000 गेले, मला माहिती 20,000 येणार आहेत. सो हे इतकं स्विफ्टली मी बदललं, पण हे करायला मला 8 वर्ष लागली. अवघड आहे कारण तसं हे करणं. हो, कारण विश्वासच नसतो ना. आपल्याला जे दिसतं त्याच्यावरच विश्वास आहे, त्यामुळे आपल्याला विश्वास ठेवायला भीती वाटते. जसं मी सोनं घातलं मला कळलं, पण त्याच्यासाठी 1 वर्ष मी घातलं, मी आलं नाही. म्हणून आता मध्ये एक माझा क्लायंट आला, ब्रेसलेट्स काढले त्यांनी 3 महिने पहिल्यांदा. खूप अरे माझा मस्त एवढा प्रमोशन आला, पैसे आले, हे ते. म्हटलं कुठे गेले ब्रेसलेट? नाही ग, 1 महिन्यापासून काहीच आलं नाही, म्हणून मी काढून टाकले. म्हटलं एवढा कंडिशनल आहेस तू? तुला नाही. आता एका क्लायंटने सांगितलं, त्याचं काहीतरी रेस्टॉरंटमध्ये भांडण झालं, तर तुला मी माझं रेस्टॉरंट बंद करतो आणि मग मी दुसरं. म्हटलं एका फेल्युअरने? मग असं झालं तर तेंडुलकर इतक्यांदा डकवर आउट झाला, तो काही दुसऱ्यांदा बॅट नाही उचलणार? लोकांना नकार नाही पचवतायत. बरोबर, पचवा ना नकार. काय झालं? जसं प्रत्येक वेळेला म्हणजे प्रत्येक गोष्ट सक्सेसफुलच होणार, प्रत्येक बॉलवर 6 नाही लागू नाही. सो मग असं असतं तर अमिताभ बच्चन किती आपले ऍक्टर्स आहेत, त्यांचे बिचारांचे कितींदा पिक्चर फ्लॉप झाले असतील किंवा काही झालं असेल, म्हणून ते काय प्रत्येकाला उठत नाहीत का? हे घातलं, काही झालं नाही, काढून टाकलं. सो वेन यू आर कंडिशनल, सो कंडिशनल, हाऊ युनिव्हर्स विल गिव्ह यू अनकंडिशनल थिंग्स? बरोबर.
तर तुम्हाला तोही प्रश्न विचारायचा की आर यू बिंग कंडिशनल और अनकंडिशनल. सो मला मिळो सक्सेस किंवा न मिळो, मी आनंदी आहे आणि मी सक्सेसफुल आहे म्हणूनच मी करणार. मग त्यातनं येणारं सक्सेस आणि फेलर मला मॅटरच करत नाही. जर मी फेल झाले, मला नेक्स्ट टाइम काय चुका सुधारून काय इम्प्लिमेंट करायचंय ही शिकवण घेऊन जाते. आणि सक्सेस मिळालं तर ते डोक्यात न जाता ग्राउंडेड राहावं आणि अजून किती उत्तम उत्तम गोष्टी शिकून लोकांपर्यंत पोहोचवता येतील हा विचार असतो. सो डोंट बी कंडिशनल विथ एनिथिंग, नॉट ओनली विथ मनी. पण कोणाबरोबरच कंडिशनल राहू नका, कारण रिटर्न काय येणार आहे, डोंगरावरती गेल्यावरती कविता म्हटल्यावर वनश्री नाही येणार आहे, कविताच परत येणार. मग तुम्ही जर मनीला खर्च करताना जर इन्सिक्युरिटी, जेलसी, फिअर, एन्झायटी ठेवलीत तर रिटर्न तेच येणार. मग तशी माणसं भेटतील फसवणारी, स्वरूप वेगवेगळं असेल. किंवा उद्या जाताना तुम्ही घसरूनच पडाल, झाला 50,000चा फटका, हाडच सुटेल, प्लास्टरमध्ये गेला 3 महिने पाय, ते कुठल्याही स्वरूपात येऊ शकतं कारण तुम्ही कटकटच दिली ना त्याला. बरोबर. So ती नका करू. ठीक आहे, बेसिक खर्च करावे लागणारच आहेत ना तुम्हाला, आणि तुमच्यासाठी करताय. विचार कर, जर तू तुझ्यासाठी 2,000 रुपयाचं ब्रेसलेट सुद्धा घ्यायला जर विचार करतेय, युनिव्हर्स आणि देव काय देईल तुला आणि का देईल? कारण की तू इथे स्वतःची सुद्धा काळजी घ्यायला काचकूच करतेस. मग 2 करोड कुठून देईल देव? बरोबर. ते खूप चेंज करणं गरजेचं आहे. आता ना चेंज करणं गरजेचं आहे तुम्ही म्हणताय, पण आता सोनं घालणं, पण रियालिटी पण आहे की आता सोन्याचे भाव महाग आहे. खूप वरती टेकलेले आहेत. करेक्ट. तर जे सामान्य लोक सोनं नाही घालू शकत, तर ते मनी मॅनिफेस्ट करण्यासाठी अजून दुसरं काय घालू शकतात? आधीचं काहीतरी सोनं असेलच ना, प्रत्येकाकडे असतं ते घाला. धातू दुसरा कुठला? ब्रेसलेट तुम्ही घालू शकता. पायराईटचं ब्रेसलेट जसं आता मी इथे घातलंय, पायराईट आहे इथे, हे पायराईट आहे, दिस इज पायराईट. माझं हे बिझनेसचं आणि मल्टी इन्कमचं ब्रेसलेट आहे. तुम्ही पायराईट घालू शकता, टायगर्स आय घालू शकता, ग्रीन ॲव्हेंचुरिन घालू शकता, ग्रीन जेड घालू शकता, सिट्रीन घालू शकता. हे 4-5 क्रिस्टल्स त्याचे ब्रेसलेट्स किंवा स्टोन्स जर तुम्ही ठेवलेत, अमेझिंग रिझल्ट आहे. म्हणजे सोनं जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही त्याला हे पर्याय ब्रेसलेट तुम्ही घाला ना, काहीतरी म्हणजे तुम्हाला एनर्जीसाठी. कारण हे नुसतं घालून काय होतं माहितीये कविता, हे घातलं तुम्हाला तसे विचार यायला लागतात, तशी लोक भेटायला लागतात, कारण त्याची एनर्जी रेडिएट होते तुमच्या ऑरामधनं. बरोबर. आता बरेचदा लोक येतात आणि एवढ्या पॉडकास्ट चालतात, एवढी लोक आजकाल येऊन बोलतात, मी हे 10 वर्षापासून करते, आत्ता येऊन बोलायला लागली या प्लॅटफॉर्मवर. पण मी त्यांना विचारते की तुम्हाला का यावंसं वाटलं एवढ्या गर्दीमध्ये? तुला नाही मॅम, तुम्ही जे बोलता त्याच्यामध्ये सच्चेपणा आहे, किंवा कारण मी ना खूप खाचखळगे खाऊन आली आहे ग इथपर्यंत, त्यामुळे मी जे बोलते ते मी खूप, जे इथे आहे ना तेच इथे आहे, तेच इथे, नो फिल्टर्स ऍडेड. सो त्यांना ती एनर्जी अट्रॅक्ट होते. बरोबर. कसं आहे ना, मी मॅग्नेट, तू मॅग्नेट आहेस, मॅग्नेटला मॅग्नेटच खेचणार आहे, मॅग्नेटला कागद नाही खेचणार. सो यू हॅव टू चेक, आर यू अ मनी मॅग्नेट? अँड इफ यू आर नॉट अ मनी मॅग्नेट, मनी विल नॉट कम टू यू. सो मनी मॅग्नेट होण्यासाठी हे ब्रेसलेट्स मी सांगितलं, पायराईट आहे, ग्रीन जेड आहे, सिट्रीन आहे, ग्रीन ॲव्हेंचुरिन आहे, टायगर्स आय आहे. याच्यापैकी तुम्ही हातात क्रिस्टल्स घाला किंवा घरामध्ये पायराईट ठेवा. पायराईटची किचन आहे, अगदी स्वस्तातली स्वस्त म्हणजे पायराईट किचन आहे. स्टोन्स येतात ते घरी तुम्ही ठेवा. ऑफकोर्स तुम्ही कुठूनही घ्या, पण ते योग्य पद्धतीने, योग्य त्या दिवशी, योग्य ते मंत्रोपचार करूनच त्याच्यावरती तुम्ही ते वापरायला सुरुवात त्याबद्दल करा. माहिती पाहिजे म्हणजे. करेक्ट. तर तो तुम्ही एखाद्या सर्टिफाईड हिलर कडनं घेतलं तर ते सगळं गायडन्स तुम्हाला मिळतं. हा महत्वाचा मुद्दा आहे की तो लोक घेतात ऑनलाईन 500 रुपयाला मिळालं आणि राईट हातात घालतात आणि मग मॅम हे घातल्यापासून खर्च, म्हटलं तुम्ही राईट हातात घातलंय. मग ब्रेसलेट पायरेटचं कुठल्या हातात? लेफ्ट. स्त्री असो पुरुष असो, रिसिव्हिंग इज लेफ्ट. व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू रिसीव्ह लेफ्ट, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू गिव्ह निगेटिव्हिटी, वेट लॉस राईट. हे तुम्हाला सांगत नाही ऑनलाईन कोणी. माझ्याकडे कितीतरी येतात लोक, मॅम सांगा एवढा खर्च झाला, मग मी त्यांना टेक्निक दिला, मग आता वाचायला लागले त्यांचे पैसे. कसं असतं की स्टॉकमध्ये विकणं आणि पर्सनल येऊन तुझ्याशी 1-on-1 करणं, तुला एक नॉट ओनली पैसे पण एक इमोशनल, जसं म्हटलं ना, हे गोधडी आहे. तुझं मेंटल, तुझं इमोशनल, तुझं फिजिकल, तुझं फायनान्शियल, ह्या सगळ्यांची जेव्हा एक भाजी बनते त्या सगळ्या गोष्टी त्याच्यात पडतात, मग एक पदार्थ बनतो ना, मग या सगळ्या गोष्टी ज्या तू बॅलन्स वे मध्ये तुझ्या आतमध्ये चेंजेस करायला लागते ना, त्याच्यानंतर त्याचे रिझल्ट येतात. म्हणून हीलरची गरज असते. आता आपण याच्यात बरेच उपाय बघितले, पण तरी अजून 2 उपायांबद्दल मी ऐकलेले. एक म्हणजे मिरर वर्क, याबद्दल आपण पहिल्या पॉडकास्ट मध्ये बोललो होतो, पण पैशांसाठी हे मिरर वर्क कसं करायचं? येस, पैशांसाठी सरळ आरशासमोर जायचं. मनी कम टू मी. माझ्याकडे खूप पैसे आलेले आहेत. माझ्या बँकेमध्ये 5 लाख 10 लाख रुपये आहेत. माझे पूर्ण, मी जे आता SIP करते त्याच्यातनं मला पुढच्या 10 वर्षामध्ये 2 करोड आलेले आहेत. आणि मी जिथे जाते तिथे अबंडन्स
अट्रॅक्ट करते. मी जिथे जाते तिथून माझ्याकडे खूप पैसे येतात आणि माझ्याकडे लक्ष्मीचा वास आहे. मी छान लक्ष्मीपूजन करते. मी रोज संध्याकाळी दिवा लावतेय. त्याच्यानंतर घंटानाद मी करते घरामध्ये आणि माझ्या नवऱ्यालाही खूप चांगला पगार मिळतोय. आमच्याकडे पैसे येत आहेत. पैशांचा पाऊस पडतोय आणि फील करते पैशांचा पाऊस पडतोय. हे सगळं आरशात बघून बोला. ऐकताना किती छान वाटतं ना, ऐकूनच छान वाटलं. की माझा मस्त 2 BHK झाला, माझी गाडी झाली आणि मी मस्त सेव्हिंग पण करते. तुम्ही काय करताय माहितीये, आरसा ना तुम्हाला प्रतिबिंब दाखवतो. सो तुम्ही जे आरशासमोर फेकताना तेच तुम्हाला येतं. आणि हे तुम्ही करा. ह्याच्यात नुकसान आहे का? ह्याच्यात 1 रुपया खर्च आहे का? ह्याच्यामध्ये कुठे इन्व्हेस्टमेंट आहे? ह्याच्यामध्ये कुठे पूजार्चा आहे? ह्याच्यामध्ये कुठे अंधविश्वास आहे? ह्याच्यामध्ये कुठे जाऊन तुम्हाला काहीतरी 10 तास यज्ञच करायला सांगतो? नाही. घरचा आरसा, आरसा नसेल सेल्फी कॅमेरा सगळ्यांकडे आहे. ते ठेवा आणि रेकॉर्ड करून तेच ऐकत बसा. मग मनी अफर्मेशन्स आहेत. आय एम अ मनी मॅग्नेट. आय अट्रॅक्ट मनी. Money comes to me every day from each and every direction. I love money. Money loves me. I attract money. Money comes to me. हे असे 5-6 सतत बोला. बरं, बोलायचा कंटाळा आलाय हे तुम्हाला, आपण मराठीत बोललं तरी चालेल. अगदी काही नाही. मराठीत तू भाषेचं- अनुवाद करून सांगू हा, शकतेस. भाषेचं कारण मागच्या वेळेत पण आपल्याला Yes. खाली विचारलेलं की हे Yes. आपण कोणत्या भाषेत म्हणायचं. कुठल्याही सी एनर्जी आहे. भाषा ही इथे आल्यावर तयार झाली आहे. एनर्जी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हच आहे. बरोबर. तुम्ही आता जसं मी म्हंटल, कविता तुला अक्कल नाही, कविता तुला अक्कल नाही, कविता तुला कसं समजून सांगू. सी एनर्जी आहे ही ना. सो भाषा तुम्ही कुठलीही वापरा, तुम्ही बरोबर. काय एनर्जीने बोलणार आहात, बोलताय. ते महत्वाचं. तर हे मिरर वर्क मी करायला लागल्यापासून माझ्या लाईफमध्ये आता खूप चेंजेस आले. म्हणजे पैसे येण्यापेक्षा आनंद आणि लक्ष्मी यायला लागली. कारण मी खूप रिजिड, लोक रिजिड असतात, चेंज ऍक्सेप्ट नाही करत, कारण त्यांना त्या निगेटिव्ह झोनची कम्फर्टची सवय झालेली असते. लोकांना कधी कधी विक्टिम माइंडसेटमध्ये राहायला आवडतं. हो. माझी परिस्थितीच खराब आहे, माझ्या आईनी बाबांनी चाळीत केलं, माझंही चाळीत, सगळं आयुष्य आता मुलंही चाळीत. अरे थिंक, म्हणून म्हणतात आउट ऑफ द बॉक्स विचार करा. तुम्ही त्या बॉक्समध्ये अडकून का राहताय? विचार कर ना आउट ऑफ द बॉक्स. देन इट इज एंटायर वर्ल्ड इज देअर, एंटायर युनिव्हर्स इज देअर. नाही तो लुई हेने तिचा कॅन्सर घालवला. कसा घालवला? जो डिस्पेन्झाने त्याला सांगितलेलं त्याचं वर्टिब्रा तुटले होते, तो 12 आठवड्यामध्ये जॉगिंग करायला लागला. मी माझं स्पाइन आणि आर्ट सर्जरी. आय मीन, तुम्ही अशक्य ही शक्य करतील स्वामी हे जे म्हणतात ते तुमच्या आत तेच स्वामी. बरोबर. तुम्ही सगळं करू शकता. फक्त आपण ना स्वतःला कमी लेखतो, आपल्याला कॉन्फिडन्स नाहीये, आपण सेल्फ डाऊट मध्ये असतो, सेल्फ डिनायल मध्ये असतो की मी हे करू शकेन का? नाही नाही नाही, कविता जास्त छान दिसते, मी कुठे एवढी छान दिसते, नाही ना कविता तर काय लोकमतमध्ये, मी तर काय, मी स्वतःलाच कमी लेखता. मग तुम्ही कॉन्फिडन्स कुठून आणणार? तो ह्याच्यासाठी तुम्हाला एक पुश लागतो. ह्याच्यासाठी तुम्ही, म्हणून सेल्फ वर्क का आहे इम्पॉर्टंट, की जेव्हा तुम्ही एकांतात वेळ घालवता, असं मी कुठेतरी ऐकलं होतं की जेव्हा व्यक्ती एकटी असताना जी गोष्ट करते ना, त्यांनी दॅट डिफाईन्स हर ऑर हिज कॅरेक्टर. व्हॉट यू डू इन अलोन टाइम ऑर लोनलीनेस, दॅट डिफाईन्स. तेव्हा पण तुम्ही जर याला ना सवय घाण निगेटिव्ह बोलायची, तुझं काहीच होत नाही, तुझं नशीबच फुटकं, तुझं असंच आहे तसंच आहे, अरे किती निगेटिव्ह बोलणार यार, बस ना यार. आपण सेल्फ अब्यूज करतो, आपल्याला हे माहित नाही. आपण हे करतो की अत्याचारांवरती बोलतो, पण आपण सगळ्यात जास्त अत्याचार स्वतःवर करतो बाय सेइंग निगेटिव्ह रिपीटेडली अगेन अँड अगेन फ्रॉम इयर्स. ते कधी चेंज होणार? म्हणून एकांतात बसा. का मेडिटेशन इम्पॉर्टंट आहे? की तुमची नर्वस सिस्टम काम होते. आणि तुला सांगून आश्चर्य वाटेल की जेव्हा यू आर इन स्ट्रेस ऑर निगेटिव्ह बोलता, बॉडीमध्ये कॉर्टिझॉल प्रोड्यूस होतो हॉर्मोन, आणि त्यांनी मग तुम्हाला जाडेपणा, आजारपण आणि स्ट्रेस हॉर्मोन तो रिलीज झाल्यामुळे एन्झायटी, पॅनिक अटॅक आणि हार्ट अटॅक हे निमंत्रण आपणच देतो. आपलेच विचार सगळ्या गोष्टींना आमंत्रित करतात. आपले विचार बदला, जग बदलेल, सगळं बदलेल. मी केलंय हे, आणि मी हे कुठेतरी वाचलंय, कुठेतरी काहीतरी केलंय, किंवा कुठेतरी काहीतरी मला करायचं नाही, हे मी स्व अनुभवातनं सांगते की इझी नव्हतं आर्ट सर्जरी नंतर उभं राहणं, जेव्हा तुमच्या पायाची दुर्दशा झाली आहे, पण मी इथे येऊन बसते तुझ्या समोर. सो हे कुठून ऐकून शिकून किंवा काहीतरी येऊन स्टाईल मारते किंवा कुठेतरी येऊन स्वानुभव आहेत. मनी वॉलेट एक कन्सेप्ट आहे, ती काय? मनी वॉलेट इज व्हेरी इझी. मी हे गिफ्टच आहे, हे मी माझ्या क्लायंटला वेन दे कम अँड गिव्ह मी फीस त्याच्यानंतर सांगते. पण मला असं वाटतं की खूप लोक नाही पोचू शकत, कधी पैशानी असेल, कधी अंतरानी असेल. तर या पॉडकास्ट मधनं
त्यांना जर काही मदत मिळाली, ऑफकोर्स तुमचा विश्वास पाहिजे. हा. मी सांगते म्हणून अच्छा ही बोलते काहीतरी करून बघूया झालं तर झालं, त्या ह्याच्याने 100% आयदर विश्वास ठेवा किंवा नका ठेवू. लँडमार्क फोरम नावाचा एक प्रोग्राम आहे, तुम्ही केला होता. त्याच्यामध्ये एक सिंपल गोष्ट सांगितली होती, तू आयदर उठू शकतेस किंवा बसू शकतेस. मी जर सांगलं ट्राय टू गेट अप, शो मी ट्राय टू गेट अप. उठण्याचा फक्त प्रयत्न करते असं का? नाही, मला प्रयत्न हे करून दाखव. मी उठायला सांग, आय एम टेलिंग यू टू गेट अप. उठायचंय. हा, मग तू हे असं का करतेस? अच्छा, डायरेक्ट उठायचंय. हा, पण असं का करतेस? आय एम उठायला टेलिंग यू टू प्रयत्न- गेट अप. प्रयत्न काय कॉन्सेप्ट आहे? तू आर डुईंग अ ऍक्शन. हा, बरोबर. सो आयदर यू कॅन गेट अप, आयदर यू कॅन कम ऑर युल नॉट कम. आयदर तू करशील किंवा तू नाही करशील. प्रयत्न करतेय म्हणजे कुठेतरी तू एक एस्केप रूट शोधतेस. तू पिक्चरला येशील का? हा, नाही ग, बघते मी, ठरवते, सांगते. जॉबला नवीन इंटरव्ह्यू आला, नाही ग तिथे ना पगारच नाही, कारण देतो एक्सक्युजेस. म्हणून माणसं पुढे जात नाहीत, पण ते एक्सक्यूज मध्ये जातात. बरोबर. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जेव्हा विश्वास बसेल त्याच्यानंतरच करा. सो रेड वॉलेट थिअरी जी म्हणजे आहे ती, रेड कलर इज अगेन रूट चक्रा, जे आपण चक्रामध्ये पाहिलं की रूट चक्राचा कलर रेड आहे. सिग्नल पण रेड असतो, थांबतो आपण, सो थांबतो, ठहरावला त्या रेड कलर. फायर आहे, रेड कलर इज फायर, रेड कलर इज अग्रेशन ऑल्सो, बट रेड कलर इज फायनान्शियल स्टेबिलिटी ऑल्सो. रेड कलरचं वॉलेट घ्यायचं, सिम्पल, तुम्ही एवढं छोटं नाही. कोणत्याही प्रकारचं. आणि पुरुष स्त्रिया दोन्ही वापरू शकतात. जर पुरुषांना ओके असेल रेड कलर तर दे कॅन. एक एवढं वॉलेट तुम्ही घेतलं, मध्ये झिप असेल असं घ्या, त्याच्यामध्ये तुमचा आय कार्ड साईजचा फोटो. का? युनिव्हर्सला माहित नाही कविता कोण आहे, वनश्री कोण आहे, तर हा चेहरा, या चेहऱ्याला मग पायराईटचा एक छोटा स्टोन टाका. टंबल पण येतो, स्टोन पण येतो, माझ्याकडेही मिळेल, इतरांकडेही मिळेल, ऑनलाईनही मिळेल, तुम्हाला जिथे विश्वास असेल घ्या. तो पायराईटचा स्टोन वर्क्स लाईक मॅग्नेट. ओके, मग त्याच्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा घ्यायचा, अख्खी दालचिनी, त्याला 500ची नोट गुंडाळायची सोनेरी दोऱ्याने. दालचिनी अट्रॅक्ट मनी, म्हणून आपण त्याला 500ची नोट गुंडाळतोय. काय अट्रॅक्ट करायचं आहे? मनी. सोनेरी दोऱ्याने का गुंडाळायचंय? की चांगल्या पद्धतीने, वाईट मार्गाने नाही, बरोबर, चांगल्या पद्धतीने मला अबंडन्स वे मध्ये पैसे अट्रॅक्ट करायचे, सत्कर्माने. तर ती दालचिनी त्याच्यामध्ये ठेवून द्यायची. म्हणजे काय झालं, जो पासपोर्ट साईज फोटो, की या फोटोला पायराईट म्हणजे मनी अट्रॅक्ट करून आणायची एक, म्हणून आपण सिम्बॉलिकली हे ऑल्टर टाईप तयार करतो. बरोबर. आपण कशी देवाची पूजा मांडतो, तांदूळ, नारळ, कळश, केळाचे खांब, हे सिम्बॉलिकली असतं ना. केळाच्या खांबाची काही गरज असते? देयर इज अ सिम्बल, त्याच्यामागे असेल काहीतरी शास्त्र असेल. किंवा सत्यनारायणची पूजा आपण तुळशीची पानं 1001 टाकतो, राईट? बरोबर. हे सगळं सिम्बॉलिकली आहे. एनर्जी अट्रॅक्ट एनर्जी अट्रॅक्ट. आपण इष्टदेवतेचं नाव घेतो, कुलस्वामींना, रिअल मध्ये येतात का? नाही, आपण एक ग्रॅटिट्यूड देतो. सो ग्रॅटिट्यूड तुम्हाला देण्यासाठी हे रेड वॉलेट पण सिम्बल तयार करतोय. कशाला? आता तुझ्याकडे मी जेवायला येणार असेल, तू घर सजवतेस ना, मग मी आलं, वाव कविता घर किती सुंदर आहे. तसंच तुम्ही मनीला अट्रॅक्ट करण्यासाठी ती वॉलेट तरी छान ठेवा. सो त्या वॉलेटमध्ये, अँड नॉट नेसेसरी की ब्रँडचं पाहिजे, नॉर्मल कुठलंही चालेल. फोटो आला, दालचिनी 500ची नोट गुंडाळून आली, पायराईटचं स्टोन किंवा टंबल आलं, तुझा आय कार्ड साईज फोटो आला. आता त्याच्यामध्ये तू सिट्रीन टाकू शकतेस. मग ते तुझ्या, हे एवढे बेसिक गोष्टी तर पाहिजे. या गोष्टी तुम्ही ठेवा. वॉलेटमध्ये बिल नकोत. ओके. बिल्स जे असतात ना, क्रेडिट कार्डचे बिल्स, शॉपिंगचे, ते बिल्स नको. नेहमी वॉलेटमध्ये ऍटलिस्ट 500 किंवा 1000ची नोट कायम ठेवा. ती खर्च करू नका. त्याच्यानंतर तुमची पर्स जी असते ती तुम्ही ग्रीन कलरची वापरा किंवा ब्राऊन कलरची वापरा. या ब्राऊन किंवा ग्रीन कलरच्या पर्समध्ये तुम्ही टाकली रेड वॉलेट, ती पर्स क्लीन ठेवा. बायकांच्या पर्सेस खूप कठीण आहे. मी कालच माझी पर्स बघितली, म्हटलं ओ माय गॉड, मी एवढं बोलते पण माझं पण कचरा असतोच बरेचदा, पण शक्यतो नका ठेव. बिलं काढून टाका. कचरा, अनवॉन्टेड कचरा असेल, आपण काय टिकल्यांची पाकिटं, लिपस्टिक, ह्याहून त्या खाणं पिणं सगळं त्याच्यामध्ये, त्याची एक वेगळी बॅग करा. या पर्समध्ये फक्त तुमची एखादी डायरी असेल, लॅपटॉप असेल, जे तुमच्या कामाच्या गोष्टी आहेत त्या, क्लटर नका ठेव. ओके, सो दिस इज युअर मनी बॅग अँड मनी वॉलेट. आणि हे तुम्ही शुक्रवारी हे करू शकता. जायफळ तुम्हाला ठेवायचं तर ठेवा, जायफळ इज व्हेरी गुड. किंवा ते चक्रफूल असतं ते तुम्ही ठेवू शकता. हा, त्याच्यामध्ये तुम्हाला जर एक पाऊच सांगते मी, एका पाऊचमध्ये तुम्ही 5 दालचिनीचे तुकडे, 5 लवंग, त्याच्यानंतर 5 चक्रफूल, हे
मस्तपैकी, आणि जायफळ एक अखंड, हे एका प्लास्टिकचं झिप पाऊच मध्ये करून त्याच्यामध्ये टाकून द्या. आणि त्याच्यामध्ये तुमचा एक आय कार्ड साईजचा फोटो, तुमचा बिझनेस असेल तर बिझनेस कार्डचा फोटो, व्हिजिटिंग कार्ड, हे टाका. सो ह्यानी काय होतं की ती जागा तुम्ही मनी अट्रॅक्ट करण्यासाठी क्लीन केली. मग त्याच्यामध्ये एका पेपरवर हे 3 नंबर जे सांगितलेत, 19962114 715888 आणि 138, ह्याची एक चिठ्ठी बनवा ग्रीन पेनाने आणि ती पण टाकून द्या. हे इतकं सोपं आहे. हे झालं मनी वॉलेट. येस. आता बिझनेसवाल्यांसाठी जर तुमचा बिझनेस असेल आणि तुमचं टेबल आहे, त्या टेबलवरती तुम्हाला कस्टमर्स अट्रॅक्ट करायचे, तर काय करा, एक एवढी बरणी घ्या. ओके, त्या बरणीला पूर्णपणे दालचिनी पावडरने भरा, पूर्ण. म्हणजे आता एवढी बरणी आहे तर ऍटलिस्ट एवढा पार्ट तरी सोडा, बाकी सगळं दालचिनी पावडरने भरा आणि त्याच्यामध्ये खडी साखर टाका आणि मग ते चमच्याने ढवळा. ढवळल्यावरती 5 व्हिजिटिंग कार्ड घ्या. आता ही एवढी बाटली आहे ना, तर ती मध्ये खोचायची 5 व्हिजिटिंग कार्ड. ते खोचायचे 5, बाहेरनं दिसता कामा नाहीये, मध्ये खोचायचे. ओके, आणि मग ते त्याच्यामध्ये पायराईट टाका आणि ते झाकण बंद करून ती बरणी तुमच्या टेबलावर ठेवून द्या. सो दॅट बिकम्स युअर मनी मॅग्नेट बरणी. म्हणजे व्हिजिटिंग कार्ड झाले, कंपनीचं नाव आलं, पायराईटने मनी आले, साखर का टाकली, स्वीट वेने, चांगल्या वेने येऊ दे, दालचिनी अट्रॅक्ट मनी. काय आणायचंय, बिझनेस कार्ड जात टाकलेत. नॉर्थ ईस्टला ठेवून द्या ही बरणी. तुमच्या ऑफिसमध्ये नॉर्थ ईस्टला ह्याचा बाउल घ्या सेलेनाईटचा, त्याच्यामध्ये अगेन बिझनेसचा एक पिरामिड येतो ग्रोथचा, पायराईट ठेवा, तुमचे व्हिजिटिंग कार्ड आणि ही बरणी. बघा तुम्हाला 3 महिन्यात रिझल्ट येईल. 3 महिन्यात रिझल्ट दिसेल, येतो जर विश्वासाने ठेवलं तर. या सगळ्यात ना तुम्ही सांगितलं मनी वॉलेट आणि हे बिझनेस साठीची बरणी, याच्यामध्ये पायराईट हवा आपण ना. येस. ते पायराईटच्या स्टोनला का बरं एवढं महत्व आहे? म्हणजे मनी पायराईट अट्रॅक्ट करतं, त्याच्यामध्ये अशा प्रॉपर्टीज आहेत, त्याला फुल्स गोल्ड म्हणतात, की ते जर तुमच्याकडे असेल तर ते मनी अट्रॅक्ट करण्यासाठी त्याच्यामध्ये ते व्हायब्रेशन्स आणि फ्रिक्वेन्सीज आहेत. म्हणजे आता आपण म्हणतो ना, आपण गिरनारला गेल्यावर मला काहीतरी जाणवलं. काय जाणवलं? गिरनार किंवा देवळच देऊळ. मग देवळात का वेगळं जाणवतं? कारण तिथे सतत त्या पूजा अर्चा होतात, आरत्या होतात, धूप अगरबत्ती होते, तर तिकडच्या एनर्जीज ज्या आहेत त्या आहेत. तसे हे क्रिस्टल्स आहेत. ओके, प्रत्येक क्रिस्टलची एक एक क्वालिटी आहे. तर पायराईट, जेड, टायगर्स आय, सिट्रीन हे बिझनेस आणि मनी अट्रॅक्ट करण्यासाठीच ओळखले जातात. म्हणून हे जितकं तुम्ही जवळ ठेवाल. म्हणजे हे दगड आहेत विशिष्ट प्रकारचे. येस, दे आर क्रिस्टल्स आहेत. सो हे तुम्ही वापरायला सुरुवात करा. आणि मनी वॉलेट तर खूप सोपं आहे, मी टिप्स देतच असते. आणि बरणी बिझनेसवाल्याने तर करा. माझ्या क्लायंटने आता टेस्ला घेतली आहे आणि आय मीन मला एक किती मेसेजेस येतात, कविता आम्ही हे केलं, माझं घर झालं, एकीचं लग्न झालं, एकीला प्रमोशन मिळाला, म्हणजे सगळ्या सक्सेस स्टोरीज आहेत. येस, पण त्या सगळ्यांनी माझ्या इव्हन सगळ्या ऍक्ट्रेसेस ज्या माझ्या क्लायंट्स आहेत, अक्षरशः 100% विश्वासाने करतात, अंधविश्वासाने नाही. म्हणजे त्याच्याबरोबर त्या ऍक्शन, कृती पण करतात, 100% प्रयत्न पण करतात. मेहनतीशिवाय फळ नाही. म्हणजे श्रद्धा ही आहे की आपण ह्या सगळ्या गोष्टी करतोय, त्याबरोबर मेहनत पण करतोय. ही झाली श्रद्धा. करावीच लागते. जर फक्त अंधश्रद्धा कधी फक्त याच गोष्टींवर आपण डिपेंड राहिलो आणि मेहनत नाही केली तर घर बसल्या काही मिळणार नाही. ही झाली अंधश्रद्धा. हे सगळं मी इथे बोलतेय, पण ह्याच्यासाठी मी आज मुंबईहून इथे आली आहे. ओके, माझं 2 दिवसांनी खूप मोठं काम आहे. सो मी खूप मेहनत घेते आणि त्या मेहनतीला यश, त्या योग्यतेचं मिळावं म्हणून या गोष्टी आहेत. बरोबर. बरेचदा काय होतं, मेहनत माणूस खूप करतो पण त्याला त्याच्या योग्यतेचं तेवढं रिटर्न्स येत नाहीत. नाही ना, बरोबर आहे. कितीतरी जण खूप काम करतात पण प्रमोशन त्यांना मिळत नाही, दुसरं कोणीतरी घेऊन जातं. सो मी हा विचारते प्रश्न, एम आय अ डॉंकी और एम आय अ हॉर्स? डॉंकी जो आहे तो ओजी वाहणार. डू आय वॉन्ट टू बिकम लाईक हिम? नो, आय डोंट वॉन्ट. हॉर्स जो रेस कोर्स मध्ये धावतो त्याला झापडं असतात, युद्धामध्ये लढण्यासाठी राजा महाराजांनी वापरलेला आहे, आणि तो एकदा धावायला लागला की मग एम आय अ हॉर्स? येस, आय एम अ हॉर्स. आय हॅव द हॉर्स एनर्जी. आणि मग मी फक्त लक्ष केंद्रित करते मला जिथे जायचंय त्याच्यासाठी. आता घोड्याला तिथे जायचं असेल त्याला तगडक तगडक करावं तर लागणारच आहे ना. बरोबर. सो मेहनत, तेंडुलकरला बॅट उचलावी लागणारच आहे. सो तुम्हाला ऍक्शन 100%. येस, या सगळ्या गोष्टी केल्याने लोक विचारतात हे कशाला दगड घालू, हे दगडच म्हणतात ह्याला. म्हटलं ठीक आहे, तुमचा माइंडसेट मी बदलणार नाही, तुमचा माइंडसेट तुम्हाला लखला. या क्रिस्टल्सने तुम्हाला तुमच्या योग्यतेचं जे एक प्रमाणपत्र आहे किंवा जो आनंद आहे किंवा जे तुम्ही डिझर्व करता ती थाप तुम्हाला मिळते. बरोबर. खूप छान. हे ऐकून नक्कीच म्हणजे आपणही प्रयत्न करावेत, हे सगळं करून बघावं असं वाटतंय. येस. आता ना आपण एक अगदी शॉर्ट मध्ये बघूया की एखाद्याचा ड्रीम इन्कम
असेल काहीतरी, हम्म. तर तो मिळवण्यासाठी त्यांनी स्टेप बाय स्टेप काय फॉलो केलं पाहिजे, करेक्ट. की माझं उत्पन्न इतकं असावं Correct. महिन्याला, वर्षाला. येस एक छोटं रुटीन असं तुम्हाला सांगता येईल का काही? येस. सो सगळ्यात पहिल्यांदा उठल्यावरती आरशासमोर जायचं. हम्म, मनी मनी कम टू मी हम्म, आणि आय एम अ मनी मॅग्नेट हे जे मी अफर्मेशन दिले ते बोला. हा. तिथून आल्यावर ते फील करा. हम्म, एक अशी डायरी घ्या छोटी हम्म, ग्रीन पेनाने, त्याच्यावरती रोज तुमचे जे ड्रीम्स आहेत हम्म. ते प्रेझेंट टेन्स मध्ये पूर्ण झालेले आहेत असं फुल पेज भरून लिहा आणि तेच कंटिन्यू करायचं आहे रोज. Okay. ते झाल्यावरती आतनच फील करायचंय की तुम्हाला 50,000 पगार आहे, तुम्हाला 1,00,000 पगार आहे, हे फील करतच जायचंय हम्म, भलेही नसतील. हम्म, कारण तुम्ही एक गेटवे तयार करत आहात की त्या गोष्टी येतील. हम्म. शेती करायच्या आधी आधी खणावं लागतं, बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही बिया पेरणार ना, तर ते खणायचं काम तुम्ही सुरू करा की आय एम पॉझिटिव्ह, आय एम अ मनी मॅग्नेट, आय एम अ मनी मॅग्नेट. आणि मग पैशांबद्दल तुम्ही विजन बोर्ड बनवा ज्याच्यावरती तुम्ही पैशांचे पिक्चर्स ठेवलेत. त्याच्यानंतर तुम्ही ब्रेनला तसे तसे सिग्नल्स द्या. मग 2 मिनिटं बसा आणि मग विचार करा की माझ्या अकाउंटमध्ये अकाउंटचा नंबर, बँकेचं नाव हे डोळ्यासमोर आणा आणि त्याच्यामध्ये दर महिन्याला 20,000 25,000 सेव्ह होत आहेत असं ते ब्रेनला सिग्नल द्या. कारण ब्रेन तुम्हाला तेच देतो जे तुम्ही देताय, वेगळं काही देत नाही. माइंड इज अ स्पेस, ब्रेन इज अ ऑर्गन, माइंड इज नॉट अन ऑर्गन. हम्म, डॉक्टर म्हणतात तुम्ही ब्रेनचा स्कॅन करा, माइंडचा स्कॅन नाही सांगत. सो तुम्ही त्या माइंडमध्ये काय कचरा करून ठेवलात ते तुमचं काम आहे. ब्रेन तुम्हाला त्या माइंड मधनं जे पुढे देणार आहे तेच देणार आहे. बरोबर. मग त्या माइंडला क्लटर जो आहे तो क्लिअर करा. हा. तुमच्या घरातले वॉर्डरोब्स ते क्लीन ठेवा. हम्म, कारण अगेन इट इज अबाउट क्लटर. हम्म. जितकं ते असं दाबून दाबून ठेवणार ना, ती एनर्जी तिथे दबलेली असणार. रद्दी ठेवू नका घरामध्ये. म्हणून तर आपण लक्ष्मीपूजनाच्या, दिवाळीच्या आधी घर स्वच्छ करायला काढतो. का संध्याकाळी का दिवा लावतो? हा. सो ह्याच्या मागे कारण आहेत. ओके. आणि त्याच्यानंतर रोज रात्री मनी मेडिटेशन येतं. आता मी सुरू करणार आहेत माझे स्वतःचे, तर ते मी माझ्या क्लायंटला देणारच आहेत. पण तुम्ही कुठलेही युट्यूबला जा, तिथे मनी मॅनिफेस्टेशनचे मेडिटेशन्स आहेत ते तुम्ही रोज रात्री झोपताना ऐका. आणि पैशाशी असलेलं तुमचं नातं जे काही असेल, इट्स ओके. पास्टमध्ये काय घडलं त्याच्याकडे आपल्याला नाही जायचंय. एव्हरी मुमेंट इज अन अपॉर्च्युनिटी हम्म, फॉर युअर सक्सेस. ती अपॉर्च्युनिटी स्वतःहून नाही येणार आहे. ए आय एम अन अपॉर्च्युनिटी, ही माझी अपॉर्च्युनिटी, चलो आय ग्रॅब इट. सो आत्ता ह्याच्या आधी काय झालंय त्याच्या बाबतीत न विचार करता ह्याच्या पुढे मी काय करू शकते हम्म, किंवा मी काय करू शकतो हम्म. किंवा मी इथे काय बदल घडवू शकते तो लिहा आणि तो अंमलात आणा. बरोबर. हे रुटीन करा. रात्री झोपताना मेडिटेशन आणि मग परत ते लूप आय एम अ मनी मॅग्नेट आणि सतत डोक्यात चालूच ठेवा. आणि ते 3 नंबर लिहा लेफ्ट हातावर, लेफ्ट मांडीवर ग्रीन पेनाने आणि फील रिच. दॅट्स इट. फील रिच, श्रीमंत झाले आहात हो, अशी कल्पना हो, हो, करा हो. आणि येस आणि त्याप्रमाणे होतात. कृती करा. येस ऍब्सोल्युटली. तुम्ही एवढे छान छान उपाय देताय, पण आता मला एक विचारायचंय की तुम्ही तुमचं सोनचाफाच्या अंडर एक गाणं रिलीज करताय, हो. तर ते तुम्ही मॅनिफेस्ट केलं होतं का मग? हो, मी मॅनिफेस्ट केलं होतं. तुला पहिली गोष्ट सांगते, मी असं मॅनिफेस्ट केलं होतं की आफ्टर 40 मला बाहेर जाऊन काम नाही करायचंय, लोक माझ्याकडे येतील अँड देन आय विल अर्न अँड डू माय करिअर. त्या मॅनिफेस्टेशन पूर्ण झालं. आणि सोनचाफा प्रोडक्शन्स माझा युट्यूब चॅनल जो मी आता सुरू केलेला आहे त्याच्या अंतर्गत मला स्वामीने मला खूप दिलं. स्वामी माझ्यासाठी गुरु आहेत. आणि माझा हा थॉट असतो कविता, की आपण नेहमी देवाला ना आपल्या संकटकाळी हात जोडतो किंवा त्यांचा विचार करतो, पण मला असं वाटलं की आपण पण त्यांना काहीतरी देणं लागतं. ही सोनचाफा प्रोडक्शन्सची निर्मिती माझ्यासाठी फक्त एक निर्मिती किंवा एक चॅनल असं नाहीये. ही माझ्याकडनं स्वामींना एक गुरुदक्षिणा आहे. आणि आय एम सो हॅपी अँड सो प्राऊड की भार्गवी चिरमुले, समिधा गुरु, माधवी निमकर, चेतना भट, सायली, शर्मिष्ठा राऊत, आम्ही सगळ्या ऍक्ट्रेसेस एका फोन कॉलवर आल्या आहेत. त्या सगळ्या स्वामी भक्त आहेत. सो हे मी मॅनिफेस्ट केलं होतं की मला प्रोड्युसर व्हायचं आहे. आणि माझं हेही मॅनिफेस्टेशन आहे की या सोनचाफा प्रोडक्शनच्या थ्रू मला कान्स किंवा ऑस्करला माझी एखादी शॉर्ट फिल्म किंवा हेही माझं मॅनिफेस्टेशन आहे. आणि होप ते लवकर होईल आणि त्याच्यानंतर आपण परत एकदा बोलूया. सो मॅनिफेस्टेशन माझी गाडी असेल, माझं घर असेल, माझी मुलगी, माझं एंडोमेट्रियोसिस जाणं, तेही मॅनिफेस्ट केलं होतं. सो आता मागच्या 10 वर्षापासून मी ज्या गोष्टी मॅनिफेस्ट करते, येस मी आज मॅनिफेस्ट केलं आणि उद्या आलंय होत नाही. त्याच्या मागे जी अखंड मेहनत असते. हा जो मी युट्यूबचा चॅनल काढलाय सोनचाफा प्रोडक्शन, जो आता 19 तारखेला माझं गाणं येतंय, आलेलं असेल तोपर्यंत आता, तर हेही प्रचंड मेहनतीने बनलेलं आहे. सो मॅनिफेस्ट करून नुसतं चालत नाही, तर मॅनिफेस्ट फास्ट होण्यासाठी ऍक्शन घेणं गरजेचं आहे. ती ऍक्शन घेण्यासाठी तुमचे चक्रा जरी अलाइन आहेत की नाही, तुमचे फिअर, तुमचे डाऊट्स, या सगळ्या गोष्टी काढून
कालपर्यंत जे झालं, आत्ता हे जे मी बोलले ना आत्तापर्यंत, हे सगळं पास्ट मध्ये गेलंय, त्यांना धरून चालू मी, पुढे काय करायचंय. तर हे सगळं माझं सोनचाफा प्रोडक्शन असेल, माझं लाईफ असेल, माझं सायटिका जाणं असेल, माझं आजारपण जाणं असेल, माझं फॉरेन ट्रिप, एव्हरीथिंग ॲट द एज ऑफ 40 मी करिअर चेंज केलं. आणि हे फक्त आणि फक्त मॅनिफेस्टेशन, आणि मी ते मॅनिफेस्टेशन फील करते, ऍक्शन घेते, म्हणून झालेलं आहे. विचार बदलले आणि तुम्ही तुमचं जीवन घडवलं. ऍब्सोल्युटली. आता जाता जाता आपण काही रेमेडीज, काही उपाय देऊया Yes. बघणाऱ्या प्रेक्षकांना येस येस पैसे आकर्षित करण्यासाठी. येस. सो मनी अट्रॅक्शनसाठी मी नंबर नेहमीच सांगत आलेली आहे, 1996211147 मनी मॅग्नेट नंबर आहे हा. 71588 कस्टमर्स अट्रॅक्ट करायला, मनी अट्रॅक्ट करायला कामी येतो. आणि 138 हे तिन्ही नंबर तुम्ही दिवसभरात किती वेळाही चॅन्ट करू शकता. एकदा चॅन्ट केले तर 108 वेळेला तुम्हाला चॅन्ट करायचे आहेत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ग्रीन पेनाने लेफ्ट हातावर किंवा लेफ्ट मांडीवर इन्फायनाइटचं साईन काढून लिहायचं आहे. एक मंत्र आहे, ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्य दिपतये नमहा. हा मंत्र थोडा मोठा आहे, कठीण आहे, पण हा तुम्ही ऍटलीस्ट 21 वेळेला सकाळी पूजेला म्हणजे दिवा लावताना तुम्ही म्हणू शकता. हा कुबेर आणि धन अट्रॅक्ट करण्याचा मंत्र आहे. सो सगळेजण करतील अशी आशा आहे. विश फुलफिलमेंटचा बॉक्स तू आता दाखव स्क्रीनवरती. स्क्रीनवरती दाखवे. रेड कलरने तो बॉक्स करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आकडे लिहायचे, म्हणजे त्याचे 3 सेक्शन्स करायचे. पहिल्या लाईनीमध्ये 4, 74 आणि 36 असे नंबर आहेत. दुसऱ्या कॉलम मध्ये आहेत 52, 38 आणि 47. आणि तिसऱ्या कॉलम मध्ये आहेत 71, 82 आणि 92. बॉक्स रेड कलरचा असेल आणि आकडे आतले जे आहेत ते रेड कलर. आता हा तुम्ही बॉक्स घरी बनवू शकता पेपरावर आणि तुमच्या वॉलेटमध्ये ठेवा, जे मी मनी वॉलेट सांगितले त्याच्यामध्ये ठेवा आणि तुमच्या लॉकरमध्ये ठेवा. कोणत्या पेननी बनवायचं आहे? हे रेड कलरच्या पेनने बॉक्स बनवायचा आणि त्याच्या आतमध्ये ग्रीन कलरने आकडे लिहायचे. अच्छा. दिस इज युअर विश फुलफिलमेंट. आणि त्याच्या मागे तुम्ही तुमच्या विशेस लिहा. इच्छापूर्तीसाठी यंत्र. इच्छापूर्तीसाठी यंत्र आहे. हे लॅमिनेट करा, एक लॉकरमध्ये ठेवा, एक पर्समध्ये ठेवा आणि एक उशीच्या खाली ठेवा. म्हणजे झोपताना सबकॉन्शियस मध्ये एनर्जी जाईल. आणि त्या पेजच्या मागे ग्रीन पेनाने तुमच्या 3 विशेस लिहा, ज्या पॉझिटिव्ह झालेल्या आहेत प्रेझेंट टेन्स मध्ये. अच्छा, म्हणजे त्या पूर्ण झाल्यात अशी कल्पना करून त्या 3 इच्छा लिहायच्या आहेत. येस. ओके. मंत्र मी सांगितलेला आहेच. आता तुमचं लक, सगळे म्हणतात ना मी लकीच नाही आहे, मी अनलकी आहे. सो असं लकी अनलकी काही नसतं. दॅट इज युअर माइंडसेट अगेन. सो तरी पण लक ऍक्टिव्हेट करायचं असेल तर 7418529 7418529 हा नंबर आहे. हा सकाळ दुपार संध्याकाळ 108 वेळेला म्हणायचा आहे. ब्रेनला सिग्नल द्यायचा, आय एम लकी, आणि मी लकी होण्यासाठी हा नंबर. सो आता आपण काय करतोय, ब्रेनला आपण ट्रेन करतोय, आय एम लकी, आय एम लकी. कारण इतक्या वर्षांचं नेगेटिव्ह जे ब्लॉकेजेस होते ते काढून टाकायचे. मी भाग्यवान आहे, मी भाग्यवान आहे, माझ्याकडे पैसे येत आहेत, मी लकी आहे. ठीक आहे. आता प्रॉस्पॅरिटी म्हणजे संपन्नता, ती अट्रॅक्ट करायची असेल तर नंबर आहे 1478963 1478963. बरं, हे नंबर म्हणत असताना प्लीज पुन्हा पुन्हा सांगते की ऍक्शन आणि काम आणि मेहनत करावीच लागेल. हे नंबर्स बोलून तुम्ही जर नेटफ्लिक्स बघत बसलात तर काही होणार नाही. बरोबर. हा फक्त बिल वाढेल एसीचं आणि घरचं तुमचं, बाकी काय नाही. सो मेहनत तेवढीच करा, स्पीड अप होईल प्रोसेस. आता तुम्हाला मॅजिक हवी आहे लाईफमध्ये की खूप चमत्कार हो जे आपण म्हणतो ना, देव काहीतरी चमत्कार कर. चमत्कार तुमच्या हातच आहे, तो तुम्हाला घडवायचा आहे. ती एनर्जी क्रिएट करा, जागा क्रिएट करा, चमत्कार होतील. सो क्रिएट मिरेकल्स साठी नंबर आहे 519748 519748. तुमचे गोल्स तुम्हाला अचीव्ह करायचे, तुम्ही एक टार्गेट सेट केलंय, ते तुम्हाला अचीव्ह करायचं आहे. तर त्याच्यासाठी नंबर आहे 7197848 7197848. सक्सेस अट्रॅक्ट करायचा आहे. मेहनतीशिवाय शक्य नाही ते, तो मेहनत करा आणि हा नंबर म्हणा 4812412 4812412. ओके. सगळ्यात महत्वाचं नेगेटिव्हिटी घालवणं महत्वाचं आहे. हे सगळं करायला आधी नेगेटिव्ह थॉट तर घालवायला पाहिजेत. बेसिक गोष्ट. सो तुम्हाला नेगेटिव्हिटी घालवायची असेल तर नंबर आहे 3132552288 3132552288. आता हे सगळे नंबर तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ 108 वेळेला मिनिमम म्हणा. ह्याच्यापैकी तुम्ही समजा 3-4 नंबर एकत्र म्हणणार असाल तर काय करायचंय, ज्याच्यासाठी नंबर म्हणतात त्या आधी ब्रेनला सिग्नल द्या की मी सक्सेस साठी बोलतोय, मग 108 वेळेला बोला. मी हे गोल साठी म्हणतोय, मग 108 वेळेला, नाही तर तो ब्रेन कन्फ्युज होईल. सो ऍट अ टाइम 3 नंबरच्या वर घेऊ नका. बरोबर. ओके. हे नंबर तुम्ही
सगळे नंबर लेफ्ट हातात ग्रीन पेनाने लिहू शकता जे जे मी सांगितलेले आहेत, कारण लेफ्ट इज फॉर रिसिव्हिंग आणि हे ग्रोथचे नंबर आहेत म्हणून लेफ्ट हातावरती लिहा. सेम टाइम तुम्ही एका व्हाईट पेपरवरती, अशा व्हाईट पेपरवरती तुम्ही इथे नंबर लिहा. ओके, आणि ते लॅमिनेट करा, लॉकरमध्ये टाका, उशीच्या खाली टाका, किंवा हे लॅमिनेट करून डायनिंग टेबलावर ठेवा. ओके, त्याच्यावर काचेची बाटली ठेवा आणि ते पाणी प्या, म्हणजे ती एनर्जी तुम्हाला आतमध्ये मिळायला सुरुवात होईल. जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे तेच दिसलं पाहिजे. सगळीकडे उठता बसता खाता पिता, म्हणजे मला असं म्हणायचंय की एखाद्या गोष्टीचा तुम्ही वेड नाही घेत ना लावून, ध्यास नाही घेत ना, तो म्हणजे ती गोष्ट नाही येणार. इतिहास घडवायचा असेल तर तुम्हाला म्हणजे पूर्ण घोडा, हॉर्स, आय एम अ हॉर्स. ओके, 2 मी इटालियन स्विच वर्ड्स देते. तो पगान वर्ड्स म्हणतात त्याला. तर कॉन्व्हलेक्सा एक खूपच त्यातला फेमस आहे, जो मी माझ्या क्लायंट्सना करायला देते आणि बऱ्याच ठिकाणी तो वापरला गेलेला आहे. आणि लुपेरिओजा, लुपेरिओजा. ओके, अगेन हे पॉझिटिव्ह चेंजेस आणण्यासाठीचे इटालियन शब्द आहेत. आता मग तुम्ही म्हणाल की मग आम्ही मराठीत आम्ही कशाला बोलू, पण मग पंजाबी फूड खाता की इटालियन पास्ता आवडतो ना, बदलायचंय ना, मग उपाय करून बघा. पास्ता तुम्ही खाताय ना, मग इटालियन वर्ड का नको. बरोबर, पास्ता 600 रुपयाचा आहे पण मग तो खायला तुम्हाला, म्हणून लुपेरिओजा हे म्हणा. आणि कॉन्व्हलेक्सा आहे, कॉन्व्हलेक्सा हा पण एक शब्द आहे. कॉन्व्हलेक्सा. आणि महालक्ष्मीचा मंत्र आहे श्रीम ब्रीझी. श्रीम ब्रीझी, हा, श्रीम ब्रीझी, श्रीम ब्रीझी, श्रीम ब्रीझी, श्रीम ब्रीझी, असं कंटिन्युअसली. त्याने काय होतं, तुमची लक्ष्मीची एनर्जी ती ऍक्टिव्हेट व्हायला लागते तुमच्या ऑरामध्ये. आणि तुम्ही जरी पैसे नसले तर तुम्ही श्रीमंत दिसायला जनरेटिंग. म्हणजे यातली कुठलाही एक उपाय जरी निवडला प्रेक्षकांनी तरी तो चालणार आहे. ह्यातलं काही तुम्ही निवडा. मी हे का देते, कारण कोणाचं कनेक्शन कॉन्व्हलेक्साशी होईल, कोणाचं श्रीम ब्रीझीशी होईल, कोणाचं 199. आपल्याकडे काय की जसं जेवणाची थाळीच महाराज भोग वेगवेगळे, मग आपण निवडतो, अच्छा ये मेरा फेवरेटिव है तो इसमें से आपको जो लेना है आप ले लो. मेरा काम है आके हा बताना. तुम्हाला ज्याच्याशी कनेक्शन जाणवेल ते तुम्ही घ्या आणि करायला लागा. ज्यांना गाडी घ्यायची आहे त्यांच्यासाठी नंबर आहे 6673-141. 6673-141. हे खूप छान आहे. माझ्या 5 क्लायंटने अशा गाड्या घेतल्यात. ऐकीने 21 लाखाची घेतली, पण जेव्हा ती माझ्याकडे 4 वर्षापूर्वी आली होती तिचा पगार फक्त 30,000 होता. पण येस, शी यूज टू ड्रीम. ती माझ्यासाठी साडी घेऊन आली आणि गिफ्ट. मी घेत नाही गिफ्ट, मला आवडत नाही, पण तिने इतकी प्रेमाने आणली तुली की नाही ताई प्लीज, म्हणजे 5 वर्षापासून ती 5 वर्ष लागली तिला घ्यायला. हे पण महत्वाचं आहे की वेळ लागतोय गोष्टी, सातत्याने तुम्ही प्रयत्न करा. पण तिने ग्रॅटिट्यूड दाखवलं. मी जसं सुरुवातीला म्हणाले की तुम्ही ग्रॅटिट्यूड, तिने ते लक्षात ठेवलं. साड्या माझ्याकडे, माझाच बिझनेस आहे साड्यांचा, बट तिने जी प्रेमाने आणली ना, आणि तिने लक्षात ठेवून आणली. सी तिची, मी तिला म्हटलं पुढची मर्सिडीज येईल तुझी, कारण तिने ते लक्षात ठेवलं. ती विसरली नाही. लोक विसरून जातात, जे लोक चांगलं करतात ना दुसऱ्यांना आणि मदत करतात. तुम्ही वर गेल्यावर तुम्ही त्यांना ग्रॅटिट्यूड देत नाही, तुम्ही विसरता आणि तुम्ही त्यांना नावं ठेवता. जर तुमच्याकडे ग्रॅटिट्यूड नसेल, इफ युअर ॲटिट्यूड इज नॉट ग्रॅटिट्यूड, यू विल नॉट अट्रॅक्ट अ सिंगल पेनी. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी तर माझ्या मते 1 लाख वेळेला माझ्या घरच्या सोफ्यापासून, चादरीपासून, टीव्ही पासून, डब्यापासून, ताटलीपासून सगळ्यांना थँक्यू म्हणते. म्हणजे ब्रशलाही थँक्यू म्हणते की माझ्याकडे ब्रश करायला, लोकांकडे ब्रश नाहीये. हो ना, कृतज्ञता व्यक्त करणं. तू जितकं ग्रॅटिट्यूड ठेवशील ना, कविता, ट्रस्ट मी, लक्ष्मी अगं म्हणजे तुला सांगावं लागेल की बस अभी थोडा कम, म्हणजे अभी थोडा ब्रेक चाहिए पैसे से, हे येतं. आणि हे 10 वर्षापूर्वी मी न मानणारी मुलगी आज इथे येऊन हे बोलते, ह्याच्यावर माझा पण विश्वास बसत नाहीये. कारण माझा मी अप्रोच चेंज केला. जे रिजिड आणि एकदम गरीब माइंडसेट होता ना, आणि गरिबी म्हणजे फक्त पैशाने नसते ग, विचारांची पण गरिबी असते, शारीरिक गरिबी पण असते, विक्टिम माइंडसेट. तर ती गरिबी तुम्ही जर काढलीत ना, आणि जसं पूर्वीच्या काळी बायका बघ अंगण धुवून त्याच्यावर गेरू लावून आणि मग सुंदर जागा, आधी तुम्हाला काही नवीन आणायचं असेल तर आधी काही टाकावं तर लागेल. डॉक्टरकडे पण जखम झाल्यावरती तू जाते, आधी तो जखम साफ करतो ना, ते दुखतं तुम्हाला, मग ते दुखणार आहे तुम्हाला चेंज, पण तो चेंज केला तरच ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे. नवीन काहीतरी फॉर्म करण्यासाठी यू हॅव टू लेट गो ऑफ ओल्ड थिंग्स ना. सो कारसाठी तुम्ही मग जी कार हवी त्याचा पिक्चर डोळ्यासमोर आणा, इमॅजिन करा तुम्ही त्याच्यातनं जाताय, टेस्ट ड्राईव्ह घेऊन या तुम्ही, बघा विदिन 2-3 डेज तुमच्याकडे मग लोन कसं काय ह्याचा विचार करा, गाडी येणार. आणि लास्ट नंबर आहे इमिडिएट हेल्प. कुठल्याही संकटात अडकलेले असाल, सिच्युएशन मध्ये अडकलेले असाल तर 938179
938179 हा नंबर तुम्ही चॅट करा. सो अशा रेमेडीज आपण शेअर केलेल्या आहेत सगळ्यांबरोबर. सो ऑल द खूप- बेस्ट. खूप खूप धन्यवाद वनश्रीजी, कारण की तुम्ही ज्या रेमेडीज देता त्या हो. खरंच काम करतात असं कमेंट बॉक्समध्ये सुद्धा हो, आपल्याला हो. प्रेक्षक लिहितात. तर आज Yes. तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात, Yes. पैशासारख्या महत्वाच्या विषयावर मार्गदर्शन अँड आय केलं. होप लोकांना आवडेल आणि नक्कीच. तुलाही आवडला Yes, असेलच. मला तर आवडल्या यातल्या 2-3 मी करूनच बघणार आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू. तर Yes. तुम्ही इथे आलात त्याबद्दल Yes. खूप खूप थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट अँड मनी मनी कम टू करायला Yes. विसरू नकोस. थँक्यू. थँक्यू. Yeah. प्रेक्षक हो, आशा आहे की या पॉडकास्टमधून तुमचा पैशांचा प्रश्न नक्कीच सुटेल. यातला कुठलाही एक उपाय निवडा आणि तुमचा पैशांचा प्रश्न सोडवा. श्रीमंत व्हा. सगळ्यांना श्रीमंत होण्याच्या शुभेच्छा देऊन आजच्या पॉडकास्टचा मी शेवट करतेय. तुम्हाला जर वनश्रीजींचं पर्सनल कन्सल्टेशन घ्यायचं असेल तर त्यासाठी त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. पॉडकास्ट शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.